सो नमस्कार, तुमचं सर्वांचं आजच्या सेशनमध्ये वेलकम आहे. आणि आज आपण ज्यांना इथे ऐकणार आहोत तर त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग एक्सपर्ट म्हणून ओळखलं जातं. 18 वर्षापासून त्यांनी आज हजारो कुटुंबांना ही दिशा दाखवलेली आहे. त्यांचे स्वतःचे आज 1300 प्लस क्लायंट्स आहेत. 18 वर्षाचा यातला अनुभव आहे. त्यांचं शिक्षण जर बघायचं झालं तर त्यांनी एमबीए केलेलं आहे आणि डीटीएल म्हणजे डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉज, जीडीसी एंड ए म्हणजे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटन्सी अशा व्यावसायिक पदव्या देखील प्राप्त केलेल्या आहेत. खूप सर्व नावाजलेले क्लायंट्स, जसं आमचं बोलणं होत होतं, आता काहींची नावं आपण इथे डिस्क्लोज नाही करू शकत, बट खूप मोठे मोठे पुण्यातले नामी व्यक्ती कदाचित त्यांच्या अनुभवातून जर ते त्यांची नावं घेऊ शकत असतील उदाहरणामध्ये तर नक्कीच ते सांगतील. हे त्यांचे क्लायंट्स आहेत. यांच्या नेतृत्वामध्ये आज 7+ स्किल्ड प्रोफेशनल्सची टीम आहे, जी पुणे आणि मुंबई असे त्यांचे जे 2 ऑफिसेस आहेत, तिथून ते बॅकएंड सगळं सांभाळतात. त्याचबरोबर यांचे क्लायंट्स जे आहेत ते भारतातच नाहीत तर ओमन, युएई आणि युएसए या सर्व ठिकाणी कार्यरत आहे. त्याचबरोबर यांना $1,000,000 राउंड टेबल, जे एमडीआरटी खूप पॉप्युलर असतं इन्शुरन्स फील्डमध्ये, हे युएसए हे जगातील प्रतिष्ठित फायनान्शियल प्रोफेशनल यांची लाईफ टाईम मेंबरशिप यांच्याकडे आहे आणि सलग 11 वर्ष हे एमडीआरटी क्वालिफाय झालेले आहेत. सो इन्शुरन्समध्ये एमडीआरटी $1,000,000 राउंड टेबल खूप रिनाऊंड पोस्ट असती, ती यांनी अचीव्ह केलेली यांच्या कामाच्या द्वारे. सो आपण सगळेजण यांना डिजिटली वेलकम करूया. लेट्स पुट राउंड ऑफ applause फॉर मिस्टर समाधान सावंत. येस सरजी, ओव्हर टू यू. वेलकम टू एच कम्युनिटी. येस, थँक्यू व्हेरी मच. खूप छान पद्धतीने प्रमोद सरांनी इंट्रोडक्शन केलं. सो मी जॉईन केलं त्यावेळेला लक्षात आलं की काहीतरी एनर्जीफुली चालू आहे की रिगार्डिंग तुम्ही काय ज्या म्युझिक्स वगैरे लावल्या होत्या. सो मीटिंगच्या सुरुवातीलाच अशी एनर्जी असेल तर खूप छान वाटतं की सगळ्यांशी इंटरॅक्शन करायला. सो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना. आपण सेशन चालू करूया. हे जस्ट अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आम्ही एक डिझाईन केलेलं आहे की फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की ह्या आपण एक मी तुम्हाला काही गोष्टी म्हणजे शिकवतोय किंवा काही गोष्टी सांगतो. हा माझा एक गेली 17-18 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्याशी शेअर करतोय. जसं प्रमोद सरांशी आणि शीतल मॅडमशी जे काय बोलणं झालं रिगार्डिंग, सगळ्यात प्रथम मी तुम्हाला म्हणजे प्रमोद सर आणि शीतल मॅडमला मी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद पण करतो की तुम्ही एक खूप छान प्रकारे एक कम्युनिटीचं जे काही सेशन घेत आहे की आजच्या परिस्थितीत सगळ्यांकडे वेळ आहे, वेळ नाही सॉरी, पैसे आहेत, बट त्यांना जो मॅनेज करायला जो त्यांचा बॅकएंड लागतो, कारण प्रत्येक व्यक्तीला आपण जसं म्हणतो की पुश लागतो, तर तो तुम्ही पुश प्रोव्हाइड करताय. तर सर्वप्रथम तुम्हा दोघांचा मी खूप मनापासून आभार पण मानतो आणि धन्यवाद पण करतो की तुम्ही अशा काही कम्युनिटीला तुम्ही एकत्र आणताय. की ही कम्युनिटी ठीक आहे, काय होतं की प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये बिझी असतो, बट त्यांना एक हेल्थ रिलेटेड किंवा त्यांच्या हेल्थशी निगडीत ज्या काही गोष्टी इन फ्युचरला होतील किंवा करंटमध्ये ह्या गोष्टींसाठी कोणी वेळ देत नाही किंवा त्या गोष्टींसाठी तुम्ही कोणी काम करत नाही, त्यांच्यासाठी हे जे तुम्ही घडवून आणताय, तर त्यासाठी पुन्हा एकदा मी धन्यवाद आणि आभार पण मानतो. आणि तुम्ही मला इन्व्हाइट केलं, पण ऑब्विस काहीतरी तुमच्याकडून पण शिकून जाईल मी जाताना. मी सुरुवात करतो माझ्या सेशनला. आपण एक इंटरॅक्शन सेशन ठेवूया, जरी कोणाला काय मध्ये जरी काही क्वेश्चन्स असतील तरी विचारू शकता, आपण नंतर क्वेश्चन आन्सर घेऊच. पण एक बेसिकली ज्या काही गोष्टी डे बाय डे आपल्या रुटीनमध्ये किंवा जे काय आपण ऐकतोय इन्शुरन्समध्ये काय होतात आणि काय होऊ नये, त्याच्यासाठी आपण एक सेशन जस्ट एक डिझाईन केलेलं आहे. सो आपण सुरुवात करूया सेशनला. सो वेलकम सगळ्यांचं आजच्या सेशनला. की आजचा जो टॉपिकच होता की प्रिव्हेन्शन सेव्ह हेल्थ, प्लॅनिंग सेव्ह वेल्थ. कारण की हेल्थ आणि वेल्थचा एक आपण म्हटला तर फक्त पहिला एच आणि डब्ल्यूचाच फरक आहे, बट एच आणि डब्ल्यू मध्ये काय फरक पडतो किंवा काय फरक होणार आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये, ते आपण आज बघतोय. सो ऑलरेडी सरांनी माझं इंट्रोडक्शन केलं, त्यामुळे मी ते जास्त वेळ घेत नाही. सो माझी टीम आणि माझ्या सगळ्या गोष्टी पण इंट्रोडक्शन केलं. सो सुरुवात करूयात आपण की आजच्या सेशननी की
किंवा क्वेश्चन म्हणूयात आपण, की सगळ्यात प्रथम सरांनी मला जसं सांगितलं की एव्हरी मंडेला तुम्ही एक फोकस सेशन घेता की त्याच्यामध्ये तुमच्या हेल्थ इम्प्रूव्ह रिलेटेड तुम्ही काय काम करता किंवा कसं काम करायला पाहिजे. सो आजचं आपण जे काय इम्प्रूव्हमेंट किंवा आपण म्हणतोय जे काय आपण सेशन घेतो त्या आधारितच घेतोय की हेल्थ इन्शुरन्समध्ये आपण दोन पिलर म्हणतो की जसं की हेल्थ आणि वेल्थ. सो सगळ्यात पहिले तेच म्हणतो की आपण कशाबद्दल बोलणार आहे, की सर्वप्रथम जर आपण बघितलं तर हेल्थी लाईफस्टाईल प्रोटेक्ट युअर बॉडी. जी काही तुमची लाईफस्टाईल तुम्ही जनरेट करताय ते तुमच्या बॉडीला कव्हर करतं. आणि ते हेल्थ इन्शुरन्स प्रोटेक्ट युअर सेव्हिंग. ही हेल्थ इन्शुरन्स तुमचे कशा प्रकारे सेव्हिंगला प्रोटेक्ट करतं. आणि ह्या दोघांचा जर आपण म्हटलं की एक दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर तुमच्या पोर्टफोलिओ किंवा तुमच्या एक इकॉनॉमिकल स्ट्रक्चरला काय चेंज होणार आहे. बिईंग ए हेल्थी वंडरफुल म्हणजे तुम्ही हेल्दी राहणं हे खूप चांगली गोष्ट आहे, पण फायनान्शियल प्रिपेअर्ड तुम्ही किती प्रकारात फायनान्शियल प्रिपेअर्ड किंवा फायनान्शियल प्रिपेअर आहात एखाद्या गोष्टीला, ते आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. सो एक सगळ्यांसाठी क्वेश्चन्स आहेत. आता इथे आय नो की डिजिटली आहे तर तुम्ही थंब केला किंवा मेसेज केला तरी लक्षात येईल, की जेणेकरून आपण पुढे त्या एक एक स्लाइड पुढे जाऊया. सो एक रिअलिटी आहे की तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, पण किती जणांकडे हेल्थ इन्शुरन्स आहे? फर्स्ट क्वेश्चन. ओके, गुड. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही ज्या वेळेला हेल्थ इन्शुरन्स घेताय तर त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये तुमची सम एश्युर्ड माहिती आहे पॉलिसीची किती आहे? गुड. खूप छान रिस्पॉन्स येतोय, थँक्स. तुम्हाला सम एश्युर्ड माहिती आहे म्हणजे पॉलिसीची सम एश्युर्ड किती आहे? गुड. ग्रेट ग्रेट प्रदीप सर. थँक्यू आनंद सर. आणि पॉलिसीमध्ये काय कव्हर आहेत आणि काय कव्हर नाही आहेत हे माहिती आहे तुम्हाला? किंवा थँक्यू जगताप सर. किंवा तुम्ही घेतलेली पॉलिसी कधी वाचली आहेत का? तर तुमच्या जे काय ऍडवायझरने तुम्हाला जी ती पॉलिसी दिली तर ती पॉलिसी तुम्ही कधी रीड केली आहेत का, की जस्ट आपण प्रीमियम भरतोय आणि क्लेम आला तरच आपण ऍडवायझरशी बोलतोय? बट ग्रेट, खूप छान रिस्पॉन्स आहे. कवर्ड इन आर्मी, गुड गुड. येस, रीड. आणि तुमच्या पॉलिसीमध्ये तुमचे पॅरेंट्स कव्हर आहेत का सेपरेटेड आहेत? त्या प्रत्येक फॅमिलीमध्ये पॅरेंट्स आहेत. ऑफकोर्स पॅरेंट्सची एज आपण बघितले तर सिनियर सिटीजन मध्ये येतात, तर सिनियर सिटीजनचे तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर आहेत का सेपरेटेड आहेत? गुड. आनंद सर. भाऊ सर. येस, थँक्यू. ग्रेट. सेपरेटेड. ग्रेट. ओके, ग्रेट. सो खूप साऱ्या लोकांना माहिती आहे की मोस्टली पॉलिसी आहे समेश्वर किती आहे. काहींचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये पॉलिसी आहे बट समहाऊ ती वाचली नाही किंवा वाचता आली नाही. काहींचे पॅरेंट्स इन्क्लुडिंग आहेत, काहींचे सेपरेटेड आहेत. गुड. सो ह्या आधारावरती आपण पुढे स्टार्ट करूयात आपलं सेशन. सो सगळ्यात पहिले सगळ्यांना माहिती आहे की आपलं इन्फ्लेशन वाढत चाललंय. सो इन्फ्लेशन हे फक्त एका गोष्टीचं नसतं. इन्फ्लेशन हे सगळ्या तुमच्या इकॉनॉमिकल स्ट्रक्चरवर तर अवलंबून असतं. फर्स्ट ऑफ ऑल इन्फ्लेशनमध्ये आम्ही म्हणतो की इन्फ्लेशन ह्या तीन गोष्टीचं हे वाढत राहणार आणि वाढतही राहील. ओके, सुमन मॅडमचं म्हणणं आहे की हिंदी और इंग्लिश. ओके मॅम, नो प्रॉब्लेम. आय विल टेक इन बिटवीन हिंदी ॲज वेल एज मराठी ऑल्सो. सो इथे खूप सारे मराठी आणि हिंदी मिक्स आहे, तो आय विल take care for that. So first of all, we are decided or we are discuss about the medical inflation. So what cost are rising fast? की तुम्ही बघत असताल की पूर्वी ज्या वेळेला, जस्ट माझे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की 18 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी एक फायनान्शियल प्लॅनिंग किंवा एक इन्शुरन्स सेक्टरमध्ये आम्ही काम चालू केलं. सो त्याच्यामध्ये काय झालं की सुरुवातीला इन्शुरन्सची पॉलिसी 3 लाख 1 लाखाने सुरुवात व्हायची. सुरुवातच 1 लाखाची. किंवा त्यावेळेला जनता पॉलिसी म्हणून खूप फेमस असायच्या की ते कोणाला की ओनली 20 किंवा 25,000ची सम एश्युर्ड मिळायची. बट समहाव तुम्ही बघत आहात की इन्फ्लेशन हे वाढत चाललेलं आहे. इन्फ्लेशन हे तीन गोष्टींमध्ये जास्त वाढलेले दिसतं. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं हेल्थ, मेडिकल रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, ग्रॉसरी जे काय आपण म्हणतो खाण्यापिण्याच्या गोष्टी. तिसरी गोष्ट म्हणजे मेडिकल सेक्टर. आणि चौथी गोष्ट म्हणताल तर एज्युकेशन सेक्टर. एज्युकेशन सेक्टर पण खूप झपाट्याने वाढत आहे, तुम्ही बघत आहात. बट आपण जे काय डिस्कस करतो रिगार्डिंग की मेडिक्लेम किंवा मेडिक्लेम इन्फ्लेशन. सो अगर आज आपके जो भी आप बात कर रहे हैं कि जो भी हम अभी डिस्कस करेंगे रिलेटेड, अगर आज हार्ट की सर्जरी रहेंगी तो एटलीस्ट मिनिमम 4 to 10 lakhs का खर्चा आ जाता है. आप वो टीयर 1 में जाओ या टीयर 2 में जाओ.
कैंसर ट्रीटमेंट रहेगा तो 15 to 40 लाख का आपको कम से कम खर्चा आ जाता है। आईसीयू पर डे का आज का हिसाब 330,000 से लेके 1 लाख तक है। जॉइंट जॉइंट रिप्लेसमेंट का भी जो आज अगर आप कॉस्टिंग देखेंगे तो 3 to 8 लाख का कॉस्टिंग आता है। बट एक मेडिकल इमर्जन्सी अशी आ सकते किंवा अशी येऊ शकते की त्याच्यामुळे तुमचा फायनान्शियल गोल हा सगळा झिरो होऊन जाऊ शकतो। खूप साऱ्या व्यक्तींना वाटतं की मी जिम करतो किंवा जिमला जात असतो, मी फिट आहे, मी सगळ्या गोष्टी प्रिपेअर करतो, मी खाण्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी चेंजेस करतो, मी काही ठिकाणी कोर्सेस लावलेले आहेत किंवा मी डाएट प्लॅन पण घेतो। बट अशा तर त्या व्यक्तींना थोडा कॉन्फिडन्स असतो की आपल्याला इन्शुरन्सची गरज कशाला आहे। बट मी परत तेच म्हणेल की एक अशी इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी अशी येऊ शकते की तुमचा जो केलेला फायनान्शियल गोल असतो किंवा तुमची जी लिक्विड कॅश असते ती त्वरित संपवायला किंवा एक क्षणार्धात तुमचे सगळे पैसे निघून जाऊ शकतात। त्यासाठी तुम्हाला त्याच्यासोबत तुमच्या हेल्थ सोबत तुम्हाला वेल्थ आणि तुमच्यासोबत फायनान्शियल गोल्स प्रमाणे केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स पण बघणं गरजेचं असतं। सो नेक्स्ट टाईप आपले आहे की प्रिव्हेन्शन वर्सेस प्लॅनिंग। जसं मी आता म्हणलं की खूप सारे मेंबर्स आपण खूप साऱ्या गोष्टी करतो, कारण की आजचा ज्या 2019 म्हणजे 2019 नंतर ज्या वेळेला कोविड आपल्याकडे आलं होतं किंवा कोविडच्या नंतरचे जे काय प्रोसेस आपण बघितलं, तर कोविड नंतर खूप साऱ्या लोकांना वेळ होता आणि वेळेचा उपयोग कसा झाला तर सगळ्यांना माहिती आहे की इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप आणि खूप सारे इन्फ्लुएन्सर रेडी झाले किंवा तयार झाले, म्हणजे ज्यांना आपण ओळखत नव्हतो किंवा माहिती नव्हतं असे काही इन्फ्लुएन्सर तयार झाले आणि ते त्यांचे सेशन चालू केले। काहींनी योगा सेशन चालू केले, काहींनी डाएट रिलेटेड सेशन चालू केले। बट त्याच्यामध्ये त्यांनी प्रिव्हेन्शन कसं करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं। त्यामुळे खूप सारे इन्फ्लुएन्सर प्रमाणे आपण असं पुढे पुढे घेत गेलो। पण त्यासाठी आपण जसं म्हणतो की लाईफस्टाईल किंवा प्रिव्हेन्शन वर्सेस प्लॅनिंग, तर प्रिव्हेन्शन आपण सगळेजणच घेतो की लाईक हेल्दी फूड खातो, एक्सरसाइज करतो, गुड स्लीप असतो, जसं म्हणतो की 7 to 8 hours आपली गुड स्लीप पाहिजे। त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट सगळे सगळे योगा करतील किंवा काही कोर्सेस पण करतात। यामुळे लाईफस्टाईलचा तुमचा रिस्क पॅटर्न हा लोअर होतो किंवा कमी होऊन जातो। बट वर्सेस आपण प्लॅनिंग बघितलं तर इन्शुरन्स, तर इन्शुरन्सचं काम काय केलं जातं, फर्स्ट ऑफ ऑल तुमचा फायनान्शियल बॅकअप रेडी करतो। कॅशलेस हॉस्पिटलायझेशन, जे काय आता हॉस्पिटलायझेशन खूप सारे झालेले आहेत त्याच्यामध्ये कॅशलेस बेनिफिट घेण्यासाठी फायदा होतो। आणि महत्वाचं म्हणजे तुमचं सेव्हिंग जे केलेली असते त्याचं प्रोटेक्शन घेतो। मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला जो स्ट्रेस लेवल तो तर ऑब्व्हियसली कमी होतो, पण पीस ऑफ माइंड लागतं की प्रत्येक व्यक्तीला ज्या वेळेला आपण काही गोष्टी करत असतो फ्युचर प्लॅनिंगसाठी त्यावेळेला एक पीस ऑफ माइंडची खूप महत्वाची गरज असते। मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड असतात की तुम्ही जर फायनान्शियल बॅकअपसाठी जर इन्शुरन्स प्रोव्हाइड करत असाल किंवा इन्शुरन्स घेत असतात किंवा फॅमिली प्रोटेक्ट करत असतात तर त्यासोबत तुम्हाला त्याच्याबरोबर पीस ऑफ माइंड पण दिलं जातं किंवा ऑटोमॅटिक आलं जातं। आणि याचा फायदा होतो तुमचा लोअर फायनान्शियल स्ट्रेस पण कमी होतो। त्याच्यामुळे तुमच्याकडे किती इन्शुरन्स आहे ते महत्वाचं नाही, कसा इन्शुरन्स आहे ते महत्वाचं आहे। त्यासाठी प्लॅनिंग इन्शुरन्स करणं गरजेचं आहे। आता हेल्थ रिस्क कॅन अफेक्ट एनीवन, की जसं मी पुन्हा त्या सब्जेक्टवर येईल की प्रत्येक जण म्हणतो की मी हेल्दी आहे पण मला काय होणार आहे, मग मी इन्शुरन्स कशाला करायला पाहिजे, अगर मैं इंश्योरेंस क्यों करना चाहिए। बट वी डोंट नो व्हॉट इज द नेक्स्ट टुमारो। जसं म्हटलं की ऍक्सिडेंटल हा कधी आपल्या हातामध्ये नसतो। तुम्ही किती फिट असताल, किती प्रिकॉशन्स घेतलात, तुम्ही डे बाय डे बघताय की मी रिसेंटली आता जसं म्हटलं की पीसीएमसी मध्ये खूप उदाहरणं आहेत की ड्यू टू नॅचरल किलॅमिटीमुळे खूप साऱ्या जणांना म्हणजे आता व्हायरल इन्फेक्शन पण चालू झालेले आहेत किंवा डे बाय डे की ऍक्सिडेंटल पण खूप झाले। पण हे ऍक्सिडेंटल गोष्टी हे आपल्या हातात नसतात, नेचर ऑफ गॉड किंवा नॅचरल मध्ये असतात। कॅन्सर हा पण एक आजार आहे की तो आपल्या कव्हरमध्ये किंवा आपण म्हणू की आपल्या कनेक्टमध्ये नसतो। हार्ट रिलेटेड असेल, किडनी फेल्युअर आहे, अनएक्सपेक्टेड सर्जरी असतात किंवा प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स पण असतात खूप साऱ्या। आता जे डे बाय डे जे काय लाईफस्टाईल चेंज होत चाललेलं किंवा हेल्दी लाईफस्टाईल राहण्यापेक्षा अनहेल्दी लाईफस्टाईल जे काय झालेलं आहे त्याचा इम्पॅक्ट फिमेल सोबत मेल सोबत फिमेलला पण येतो। तो त्या पद्धतीने तुम्ही बघत असताल तर त्या प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स पण खूप सारे झालेले आहेत। त्यासोबत स्ट्रोक पण खूप वाढलेले आहेत। स्ट्रोक सोबत व्हायरल इल्नेस, जसं मी आता म्हटलं की हे काय जे आपल्या क्लायमेटमध्ये चेंजेस होते किंवा वातावरणामध्ये चेंज होतं त्याचा इम्पॅक्ट कुठे पडतो, तो व्हायरल इन्फेक्शन किंवा व्हायरल गोष्टींमध्ये होतो। सो ह्या ज्या काय अननेसेसरी किंवा अनएक्सपेक्टेड गोष्टींमुळे आपल्याला तो व्हायरल इन्फेक्शन किंवा व्हायरल गोष्टी आपल्याकडे येऊ शकतात आणि तो इफेक्ट तुमच्या हेल्थ रिस्कवरती येऊ शकतो। सो देन की वाय हेल्थ इन्शुरन्स रिकवर किंवा आपण म्हणतो की का गरज आहे। मी क्वेश्चन्स विचारले तर खूप जणांचे क्वेश्चन्स चांगले होते की काहींनी म्हटलं आमच्याकडे पॉलिसीज आहेत, काहींकडे पॉलिसीज आहेत पण वाचल्या नाहीयेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत।
बट हेल्थ इन्शुरन्सची गरज काय, की हेल्थ इन्शुरन्सची गरज तुम्हाला कशासाठी वाटते, की आपल्याला एक ऍडवायझर पाठीमागे लागतो म्हणून हेल्थ इन्शुरन्स करतो आपण, की कुठेतरी ऐकलं असतं म्हणून हेल्थ इन्शुरन्स करतो का? तिसरा पार्ट म्हणजे आपल्याला ठीक आहे, काही जण पूर्वी तर, आता अजून थोडं कमी झालंय, बट पूर्वी तर इन्कम टॅक्स सेव्ह करण्यासाठी सेक्शन 80D चा एक सेक्शन होता, म्हणजे आहे अजून पण न्यू मुळे तो सेक्शन थोडासा कमी यूज केला जातो. पण काही जण तर 80D चा यूज करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स करत होते. बट हेल्थ इन्शुरन्सचा एक्झॅक्टली फायदा काय होतो, तर फर्स्ट ऑफ ऑल रिड्यूस ऑफ पॉकेट ऑफ एक्सपेन्सेस, जे काय तुमचे एक्सपेन्सेस होणार आहेत हॉस्पिटलचे, ते कमी करण्यासाठी फायदा होतो. क्वालिटी हेल्थ केअर, मी गमतीने सगळ्यांना विचारत किंवा सगळ्यांना माझ्या क्लायंटला पण म्हणत असतो, की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स ज्या कशाला घेता, की ज्या वेळेला तुम्ही ऍडमिट होता त्यावेळेला तुम्ही जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट तुम्हाला आवडेल, की आपण एक्झिक्युटिव्ह रूममध्ये आवडेल? तर बट ऑब्विस क्लायंटला आणि सगळ्यांना तसं वाटतं की आपण एक्झिक्युटिव्ह रूममध्ये जावं, की जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंट चांगली मिळेल. जनरल वॉर्डला गेलात तर जनरल प्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट होईल आणि तुम्ही 2 दिवसात बरे व्हायच्या ऐवजी तुम्ही 10 दिवस बरे होत, 10 दिवस लागतील बरे होण्यासाठी. सो त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स तिथे एक महत्वाचा आहे, की काय मदत होते हेल्थ इन्शुरन्सला. आणि महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये एक आहे, असा आहे, एक मिनिट, just a minute. Sorry. गेट पीस ऑफ माइंड ड्युरिंग द इमर्जन्सी. जसं म्हणलं की खूप फॅमिलीज मी अशा बघितलेल्या आहेत, की इमर्जन्सी फंड किंवा लिक्विड फंड असा ठेवलेला असतो फ्युचर प्लॅनिंगसाठी, किंवा मुलांचे एज्युकेशन असतं, किंवा एक त्यांची ट्रिप असते. ट्रिपसाठी ते पैसे इमर्जन्सी फंड किंवा जॉब, लॉस ऑफ जॉब पण खूप प्रकारे होत असतो, त्यासाठी तो फंड ठेवलेला असतो. बट याच्यामध्ये खूप फॅमिली अशा बघितलेल्या आहेत, की ज्या वेळेला मेडिकल इमर्जन्सी आलेली असते त्यावेळेला एकतर ते लोन करतात, किंवा जो तुमच्या इमर्जन्सीचा फंड आहे तो सगळा तुमचा तिथे डिझॉल्व्ह केला जातो. त्यामुळे तुमचा जो इमर्जन्सी फंड सेफ राहण्यासाठी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पण महत्वाचा आहे. थर्ड थिंग, डिफरंट टाईप ऑफ हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्सचे खूप टाईप आहेत. आपण खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला खूप जणांना माहिती आहे की फॅमिली फ्लोटर किंवा इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स किंवा हेल्थ प्लॅन हेच असतात. बट आज आपण एक जस्ट तोंड ओळख करूयात की हेल्थ इन्शुरन्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स आहे. हेल्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे एका व्यक्तीचा इन्शुरन्स केला जातो, हेल्थ इन्शुरन्स. फॅमिली फ्लोटर, फॅमिलीमध्ये हजबंड वाईफ प्लस 2 मुलं, 3 मुलांपर्यंत आपण फॅमिली फ्लोटर घेऊ शकतो. त्यानंतर सिनियर सिटीझन प्लॅन असतात. खूप साऱ्या कंपन्यांनी आता सिनियर सिटीझन प्लॅन अवेलेबल केलेत. क्रिटिकल इलनेस प्लॅन असतात. हेल्थ इन्शुरन्स सोबत हा एक मोठा, हा एक टाईप म्हणायला हरकत नाही क्रिटिकल इलनेस, की जे काय मेजर सर्जिकल आजार आहेत, जसं की तुम्ही कॅन्सर, हेड कार्डियक अरेस्ट किंवा कोमा किंवा ह्या रिलेटेड जे काय क्रिटिकल इलनेस असतात त्यासाठी की वेगळा प्लॅन डिझाईन केला जातो. मी पुढे तुम्हाला त्याचे एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन सांगेन. त्यानंतर टॉपअप प्लॅन असतात, की तुमची जी सम एश्युर्डची आताची जी पॉलिसी त्यालाच आपण टॉपअप कसं करू शकतो. सुपर टॉपअप पण नवीन एक ऑप्शन्स आलेला आहे. किंवा पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर म्हणून एक इन्शुरन्सचा पार्ट आहे, की तुम्ही जे रोड, कार किंवा फ्लाईट याच्या थ्रू जे काही ऍक्सिडेंटल होतात त्याच्या थ्रू आपण इन्शुरन्स कव्हर घेऊ शकतो. त्या इन्शुरन्समध्ये तुम्हाला इन्शुरन्सचा बेनिफिट नॉमिनीला दिला जातो किंवा त्या व्यक्तीला पण जातो. ड्यू टू सम परमनंट डिसॅबिलिटी जरी आली त्या व्यक्तीची तरी त्यांना ते पैसे दिले जातात, कॉम्पन्सेशन प्रोव्हाइड केला जातो. त्याच्यामध्ये जॉबला तुम्ही जात नाही किंवा काम करत नाही तर लॉस ऑफ जॉब म्हणून एक टाईप असतो. तर लॉस ऑफ जॉबमध्ये पण तुम्हाला पर्सनल ऍक्सिडेंटल कव्हर यूज केला जातो. सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स. खूप सारे लोक IT सेक्टरमध्ये काम करतात, काही गव्हर्नमेंट जॉबमध्ये काम करतात, तर त्यांना एक माइंडसेट असा असतो की सर आमच्याकडे 3 लाखाचा पॉलिसी इन्शुरन्स आहे. तो कुणी केलाय तर आमच्या कंपनीने केलाय, कंपनी सगळं टेक केअर करते. त्याच्यामुळं आजची जी आपली परिस्थिती आहे, अराउंड 500 मिलियन पीपल्स किंवा 500 म्हणजे अराउंड 40 to 50 करोड लोकांकडे इन्शुरन्स आहे. बट तो कशा प्रकारे इन्शुरन्स आहे, तर अराउंड एक तर कंपनीने केलेला असतो किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधून आलेला असतो, किंवा जे काय आता प्रधानमंत्री योजना थ्रू काही 5 lakhs 4 lakhsचा इन्शुरन्स करतात. सो दॅट ह्या इन्शुरन्स मार्फत त्यांना एक कुठेतरी सिक्युरिटी आहे की चला सर थोडासा आहे, बट तो दॅट इज अ नॉट ॲडिक्युट इन्शुरन्स फॉर ॲज ऑन डेट. तर त्या बेसप्रमाणे तुम्हाला तो एक इन्शुरन्स. मॅटर्निटी कव्हर जसं म्हटलं की मॅटर्निटी कव्हर पण असे काही प्लॅन्स आता रेडी केलेले आहेत किंवा लॉन्च झालेले आहेत. आणि स्पेसिफिक डिसीज प्लॅनसाठी पण आपण आता काही इन्शुरन्स कंपन्या पुढे आलेल्या आहेत आणि त्या बेसप्रमाणे त्यांना ते इन्शुरन्स पण प्रोव्हाइड करतात.
सो आता आपण जस्ट एक थोडक्यात बायफर्गेशन किंवा आपण म्हणतो की एक कम्पॅरिझन बघूयात इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर. इंडिव्हिज्युअल जसं म्हणलं की एक व्यक्तीचा आपण त्याला इंडिव्हिज्युअल म्हणतो, तो सेपरेट असतो, फक्त त्या व्यक्तीसाठी असतो. त्याचा प्रीमियम रेट थोडासा हायर कॉस्टला जातो. आणि गुड्स फॉर सिनियरसाठी आम्ही ते सजेस्ट करतो की सिनियर सिटीजनमध्ये आपण सेपरेट सेपरेट केले तर बेस्ट होऊन जातं. फॅमिली फ्लोटरमध्ये जर तुम्ही बघता तर होल फॅमिली असते, हस्बंड वाईफ आणि त्यांचे चाइल्ड जे काय असतील ते शेअर कवर्ड असतो. शेअर मीन्स वॉट की जे काही 10 lakhs 5 lakhsचा जो कव्हर घेतला जातो तो पूर्ण फॅमिलीला यूज केला जातो. त्याच्याने फायदा होतो कॉस्ट इफेक्टिव्ह. जसं इंडिव्हिज्युअलला 10 lakhs 10,000 लागत असतील तर फॅमिलीमध्ये तीच अमाऊंट अप्रॉक्स 12,000 पर्यंत थोडीशी वाढते, बट त्या थोडीशा वाढलेल्या अमाऊंटमध्ये टोटली फॅमिली कव्हर होऊन जाते. आणि हे मोस्टली आपण सजेस्ट करतो किंवा सगळ्यांना सजेस्ट करतो की ज्यांचे यंग एज आहे, की जस्ट मॅरिड कपल आहे किंवा अप टू 40 50 55 पर्यंत जे काय चाइल्ड डिपेंडेंट राहतात. आता प्रत्येक पॉलिसीमध्ये चाइल्ड डिपेंडंटची ही पॉलिसी आहे की काही पॉलिसीमध्ये चाइल्ड आपल्या पॉलिसीमध्ये 25 years पर्यंत चाइल्ड आपल्या पॉलिसीमध्ये डिपेंड राहू शकतात. त्याच्यानंतर त्यांची पॉलिसी सेपरेट केली जाते. काही इन्शुरन्स कंपनी 30 पर्यंत घेतात. डिपेंड ऑन कंपनी टू कंपनी ते आपण त्या चाइल्डला ऍड आपल्या अप टू ठेवू शकतो. आफ्टर दॅट त्यांची पॉलिसी पुढे ती कंटिन्यू केली जाते. त्या पद्धतीने आपण ते सूट किंवा आपण म्हणू जसं की आता हे जे काही आपण बघतोय, तर ह्यापैकी आपण कुठल्या ऑप्शनमध्ये बसतोय हे तुम्हाला चेक करता येईल की आपण कुठे बसतोय किंवा काय बसतोय. देन त्यानंतर जसं म्हणलं की कॉर्पोरेट, मी जसं जस्ट एक्झाम्पल सांगितलं की कॉर्पोरेट इन्शुरन्स इनफ. खूप जणांचं तेच म्हणणं असतं की सर ऑलरेडी 3 लाखाची पॉलिसी आहे, 4 लाखाची इनफ होतं, कारण मी जॉब तर करणारच आहे पुढे 50 years किंवा वॉट एव्हर 55 पर्यंत. पण जॉबच्या किंवा कॉर्पोरेट पॉलिसीचा एक मोठा इश्यू समोर आलेला आहे की ज्या वेळेला तुम्ही जॉब सोडता त्यावेळेला कंपनी इन्शुरन्स प्रोव्हाइड करत नसते किंवा तुम्हाला जॉब स्विच करत असता. स्विच करताना पण तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा कालावधी असतो, पण ते 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा जॉब बॅड लकीली जर क्लेम आला तर तुम्ही काय करणार? बट ऑब्विसली त्याचं लिमिटेड कव्हरेज पण असतं. आणि याच्यामध्ये पॅरेंट्स काही ठिकाणी कव्हर असतात, काही इन्शुरन्स कंपन्यामध्ये काहीमध्ये कव्हर नसतात. ते डिपेंड अपॉन तुम्हाला तो ऑप्शन किंवा म्हणता की तो एक कंपल्सरी नसतो, पण ते तुम्ही ऍडिशन करू शकता एक्स्ट्रा प्रीमियम भरून. आणि ज्या वेळेला मॅक्सिमम मेंबर्स वाढतात त्यावेळेला तुमची सम एश्युर्ड पण कमी केली जाते. त्यावेळेला मी प्रत्येकाला सांगेल की तुमची एक इंडिव्हिज्युअल पॉलिसी असावी. इंडिव्हिज्युअल पॉलिसी भले तर तुम्ही 10 lakhsची करूयात, 15 lakhsची किंवा 1 crore वॉट एव्हर बी, तुमची पण इंडिव्हिज्युअल पॉलिसी असणं गरजेचं आहे आजच्या परिस्थितीप्रमाणे. नेक्स्ट पार्ट अबाउट की क्रिटिकल इलनेस. की क्रिटिकल इलनेस हा कसं वर्क करतो, की इथे खूप जणांना माहिती असतील, बट एक जस्ट एक मी रिकॅप करतो. ज्यांना माहिती असेल त्यांनाही थोडंसं परत त्या गोष्टी परत कळून येतील, किंवा ज्यांना नाही माहिती की एक्झॅक्टली क्रिटिकल इलनेस काय आहे तर त्यांना ते परत त्यांच्या फ्युचरसाठी उपयोगाला येईल. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी असते. मेडिक्लेम पॉलिसीचा खर्च हा तुम्हाला फक्त हॉस्पिटलचा दिला जातो, की जे काय तुम्ही ऍडमिशन करता किंवा डिस्चार्ज होईपर्यंत. पण त्याच्यानंतर एक एक्झाम्पल पकडूया की एका व्यक्तीला जर कॅन्सर झाला किंवा कॅन्सर क्रिटिकलमध्ये इलनेसमध्ये आला, तर ते कॅन्सर रिलेटेड आपण त्यांना हॉस्पिटलचे मेडिकल एक्सपेन्स कॉस्ट दिली जाते. बट त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कॉम्पन्सेशन ह्या क्रिटिकल इलनेस पॉलिसीमधून दिला जातो. की समजा त्यांनी 10 lakhsचा क्रिटिकल इलनेसची पॉलिसी घेतली, तर लमसम अमाऊंट त्यांना एक 10 lakhs रुपीज अप टू 10 lakhs दिला जातो. तो कसा दिला जातो? ज्यावेळेस तुमचे रिपोर्ट्स तयार होतात हॉस्पिटलमध्ये त्यामुळे 2 टाइप्स राहतात. एक तर मिनिमम लेवल किंवा मॅक्सिमम किंवा हायर लेवल, की त्या व्यक्तीचा जो कॅन्सर आहे तो किती पर्सेंटेजला आहे. जर मिनिमम लेवलला असेल तर 25% to 30% त्यांना ती अमाऊंट दिली जाते. आणि हायर लेवलला असेल तर 10 lakhsची जर त्यांची सम एश्युर्ड असेल की 10 lakhsची क्रिटिकल इलनेसची पॉलिसी असेल, तर 10 lakhs त्यांना ॲज अ कॉम्पन्सेशन त्याच वेळेला त्यांच्या अकाउंटमध्ये दिल्या जातात. तर हा युजफुल कोणाला होतो? कॅन्सर, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक. हा, बट याच्यामध्ये त्यांनी काही कंपन्यांनी रायडर्स टाकलेले आहेत की जे पीईडी किंवा ज्यांना आता आजार आहे की बीपी, शुगर, तर त्यांना ते कव्हर करू शकत नाही. सब्जेक्ट टू त्यांचे मेडिकल रिपोर्ट चेक करून त्यांना आपण ते क्रिटिकल इलनेसची पॉलिसी प्रोव्हाइड करू शकतो. देन सेकंड पार्ट अबाउट की टॉपअप प्लॅन. टॉपअप प्लॅन हा काय वर्क करतो? तुमची जी पॉलिसी आहे, एक्झाम्पल तुमची एक 10 lakhची मेडिक्लेमची इन्शुरन्स पॉलिसी, फ्लोटर पॉलिसी. त्या फ्लोटर पॉलिसीमध्ये तुम्ही 10 lakhs टोटल यूज केला एका कुठल्याही फॅमिलीमध्ये, तर पुढेच्या त्या इयरमध्ये तुम्हाला आणखीन इन्शुरन्सची गरज लागते. तर टॉपअप प्लॅन त्यावेळेला वर्क होतो. ज्या वेळेला तुमची 10 lakhची पॉलिसी एक्झिट किंवा संपून जाते त्यावेळेला टॉपअप प्लॅन किंवा टॉपअप इन्शुरन्स असल्यामुळे की टोटली तुम्ही पुढे ते यूज करू शकता त्या फॅमिलीसाठी. आणि असं हे वर्क होतं. पण याच्यासाठी अट अशी आहे की फर्स्ट तुमचे 10 lakhची जी बेसिक पॉलिसी किंवा बेस पॉलिसी म्हणतो ती संपल्याशिवाय तुम्हाला ते यूज करता येत नाही. हे कोणासाठी असतं? की ज्यांचं इन्क्रीज कव्हर करायचं आहे, की ज्यांना असं वाटतं की
आता याच्यामध्ये दोन असतात, जर बेसिक पॉलिसी तुम्ही 1 करोडची घेतली तर त्याचा प्रीमियम हायर येतो. पण कुणी बेस्ट प्लॅन जर 20 लाखचा घेतला आणि त्यानंतर 75 लाखचा टॉपअप प्लॅन घेतला तर त्यांना प्रीमियम कमी येतो किंवा कव्हरेजही त्याचं जास्त वाटतं. त्यासाठी हा ऑप्शनल आहे प्रत्येक फॅमिलीचा, की त्यांनी त्या त्या बेसप्रमाणे तो करू शकतात. आता काही टर्म्स आहेत आपण खूप ठिकाणी ऐकतो आणि त्याच्यामुळे लक्षात येतं की कधी कधी खूप ऐकतात किंवा आपणही ऐकतो की माझी पॉलिसीचा क्लेम झालेला नाहीये, कारण की त्यांनी खूप डिडक्शन केलेले आहेत किंवा माहिती नाही पण माझ्याकडून मी भरला तो प्रीमियम सगळा आहे बट समहाव कुठेतरी इश्यू झाला किंवा रिम्बर्समेंटला प्रॉब्लेम येतो. सर हे जस्ट एक आपण म्हणतो की एक टर्म्स आहेत, मेडिक्लेम पॉलिसीमध्ये वापरणारे टर्म्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॅशलेस. कॅशलेस हे आता आम्हाला किंवा आमच्या स्टाफला किंवा पर्सनली मला खूप फोन येतात की सर आपली पॉलिसी कॅशलेस आहे का. तर सगळ्यात प्रथम मी क्लिअर करतो की पॉलिसी कॅशलेस नसते. पॉलिसी ही सेमच असते. तुमच्या कंपनीने ज्या हॉस्पिटल बरोबर टाईप केले त्याला आपण कॅशलेस फॅसिलिटी म्हणतो. एक्झाम्पल तुम्ही केअरची पॉलिसी घेतली किंवा आयसीआयसीची पॉलिसी घेतली. आयसीआयसीने ज्या ज्या हॉस्पिटल सोबत नेटवर्क केलेले आहे त्या नेटवर्क सोबत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ऑब्व्हियसली मेडिक्लेम पॉलिसीवाल्यांचे ज्यांचे प्रीमियम्स आपण भरतो त्यांचे रेट्स वेगळे असतात आणि बेसिक तुम्ही नॉन मेडिकल किंवा नॉन मेडिक्लेम पॉलिसीवाल्यांचे पेशंटचे रेट्स वेगळे असतात. त्यामुळे कॅशलेस जी पॉलिसी असते हे तुमची कॅश पॉलिसी कॅशलेसच असते, फक्त कंपनीने त्या हॉस्पिटल सोबत टाईप करणं गरजेचं असतं, त्यासाठी आपण त्याला कॅशलेस म्हणतो. रिइंबर्स मीन्स म्हणजे की तुम्ही सुरुवातीचे सगळे पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर जे काही अमाऊंट तुम्ही डिस्चार्ज घेतात त्या डिस्चार्ज नंतर तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. आता काही कंपन्या 15 डेजमध्ये करतात, काही कंपन्या 30 डेजमध्ये करतात. रिइंबर्समेंटमध्ये जर त्यांना काही क्युरी आढळली तर त्या क्युरीप्रमाणे तुम्ही ते रिपोर्ट्स किंवा त्यांचे जे रिक्वायरमेंट फुलफिल केल्यानंतर आपण त्यांना पैसे प्रोव्हाइड करू शकतो. वेटिंग पिरियड खूप इंडिव्हिज्युअल पॉलिसीजमध्ये आता कॉर्पोरेट पॉलिसीज वेगळ्या डिझाईन केल्या जातात कंपनीच्या आणि इंडिव्हिज्युअल वेगळ्या असतात. तर इंडिव्हिज्युअल पॉलिसीजमध्ये मोस्टली तुम्हाला वेटिंग पिरियड लागतं ते ऑपरेशनसाठी, की काहींना 2 इयर्सचं वेटिंग पिरियड आहे, काहींना 4 इयर्सचा वेटिंग पिरियड आहे. तो डिपेंड आपण त्याचे एक चार्ट मिळते, तो चार्ट पाहिजे तर मी सरांना फॉरवर्ड करू शकतो की कुठले कुठले वेटिंग पिरियड. आयआरडीए इन्शुरन्स ऍक्टच्या अंडर खूप मोस्टली सगळ्या 99 कंपन्यांचे जे वेटिंग पिरियड सगळ्यांचे सेम आहे, की जे जुनाट आजार आहे त्या जुनाट आजारांसाठी तुम्हाला 2 वर्षाचा वेटिंग पिरियड लागतं. को पेमेंट म्हणून एक प्रकार आहे, खूप साऱ्या कंपन्या को पेमेंट घेतात. सिनियर सिटीजनमध्ये मोस्टली हा आढळला जातो किंवा बेसिक पॉलिसीमध्ये पण असो. को पेमेंट मीन्स की ज्या वेळेला तुमचं बिल येतं त्या बिलाच्या 100 रुपीज जर बिल आलं तर 20% कोपे, 10% कोपे असा एक प्रकार असतो. तर 10% तुम्हाला पे करायचा आहे, 20%, 10% जो काय तुम्ही को पेमेंटचा घेतलाय तो 80%, 70% कंपनी पे करतं. रूम रेंट लिमिट खूप ठिकाणी आता आम्हाला जस्ट एक्सपिरियन्स येतोय डे बाय डे, कारण की सगळ्यांकडे मोस्टली पॉलिसीज आलेल्या आहेत. पण याच्यामध्ये हॉस्पिटलचा रूल मोठा असतो, पण हॉस्पिटल आता सध्या काय करतंय तुमच्या पॉलिसीची समयशोध चेक करतंय आणि त्याच्यामध्ये सांगते की सर हे तुमच्या पॉलिसीमध्ये तुमची 5 लाखचीच पॉलिसी आहे तर तुम्हाला आम्ही एक नॉन एक्झिक्युटिव्ह म्हणजे लाईक तुम्हाला एक आपण एक बेसिक रूम देऊ शकतो, कारण की आता आमच्याकडे रूम अवेलेबल नाही. त्यावेळेला पेशंट म्हणतं की सर ठीक आहे माझी पॉलिसी तर 10 लाखची आहे पण तुम्ही देऊ शकता, बट तसं नसतं. तर त्यावेळेला तुम्हाला रूम मॉडिफायर म्हणून एक ऑप्शन किंवा व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस असते, ते तुम्ही घेणं गरजेचं आहे. रूम मॉडिफायर किंवा रूम आपण म्हणतो चेंजेस, ही जर तुम्ही रायडर्स तुमच्या पॉलिसीमध्ये घेतलं तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही कुठल्याही रूममध्ये जाऊ शकता आणि ते बिल तुमच्या त्या पद्धतीने येऊ जातं. जसं मी म्हटलं की नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल कंपन्या, मेडिक्लेम कंपन्या आणि हॉस्पिटल यांच्याशी एक कॉन्ट्रॅक्ट होता. ते कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे त्यांना नेटवर्क दिलं जातं आणि ते डिसाईड करतात की तुम्हाला ह्या आजारासाठी आपल्याला किती पॅकेज द्यायचं आहे, किती गोष्टी करायच्या. त्या पद्धतीने नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट प्रत्येक, आणि हे बघणं पण खूप गरजेचं आहे की प्रत्येक वर्षी नेटवर्क हॉस्पिटल हे चेंज होतात. काही हॉस्पिटल हे कंटिन्युशन राहतात पण प्रत्येक कंपनीचे टाईप नेक्स्ट इयरला तेच राहील हे सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कधीही ऍडमिशन किंवा ऍडमिट होण्याच्या पूर्वी तुम्हाला ते हॉस्पिटल खरं नेटवर्क वरती आहे का कॅशलेस वरती आहे का हे बघणं तुमचं गरजेचं आहे, किंवा तुमच्या ॲडवायझर्सशी तुम्ही एकदा कॉलवरती बोलून ते डिसाईड करू शकता. त्यामुळे तुमचा पुढचा जो टास्क आहे किंवा पुढचा जो टाइम लिमिट आहे तो कमी होतो. डिडक्टेबल खूप साऱ्या गोष्टी डिडक्टेबल आपण प्रत्येक वेळेला म्हणतो. डिडक्टेबल म्हणजे काय, की खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या वेळेला आपण ऑपरेशन कोणाचं होतं किंवा ऍडमिट होतं त्यावेळेला सिरिंज असतात किंवा ग्लोव्ज असतात किंवा कॉटन असतात, काही ठिकाणी मिल्स पण असतात की आपण जेवतो.
तर ह्या गोष्टींसाठी त्याला डिडक्टेबल म्हणतो. ते डिडक्टेबल गोष्टी पण तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काही ठिकाणी असतात, काही प्लॅनमध्ये, काही प्लॅन्समध्ये नसतात. त्यामुळे ते पण गोष्टी तुमचं बघणं गरजेचं आहे. क्लेम सेटलमेंट रेशो, हा क्लेम सेटलमेंट रेशो हा प्रत्येक कंपनीचा बघा इन्शुरन्स घेताना, की त्या कंपनीने क्लेम सेटलमेंट किती केलेलं आहे, किती रिजेक्शनमध्ये आहे, याची तुम्हाला माहिती मेलवर, सॉरी, तुमच्या गुगलवर पेक्षा तुम्हाला IRDच्या साईडवर सगळ्या कंपन्यांची मिळेल. IRDची साईड ही तुमची ऑथेंटिक साईड असते. तुम्ही गुगलवरती जाऊन चेक केला तर तिथे यू नो व्हेरी वेल की SEO एक प्रकार असतो वेबसाईटचा. तुमची वेबसाईट वरती घेऊन जाण्यासाठी तुम्हाला तिथे पेड व्हर्जन दिलं जातं आणि त्या कंपनीची वेबसाईट वरती येते, जेणेकरून आपण ज्या वेळेला टाकतो की टॉप 10 हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा क्लेम रेशो सांगा, तर ज्या हायेस्ट लेवलला आहेत वरती त्या कंपन्यांचा तुम्हाला रेशो दिसेल. बट तुम्हाला ऑथेंटिक साईड ही IRDची आहे. IRDच्या साईडवर तुम्ही क्लेम रेशो जर बघितला तर सगळ्या कंपन्यांचे मिळतील तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला तिथे एक डिसिजन घेण्यासाठी फायदा होईल. नेक्स्ट अबाउट की एक मिस्टेक्स, आपण म्हणतो की इन्शुरन्स घेताना खूप वेळेला आपल्याकडून मिस्टेक होते, किंवा आपण म्हणतो की मुद्दामून करत नाही, पण समाव मिस्टेक होऊन जातात. मिस्टेक्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला पण होतं, जसं की आता एवढा एक्सपिरियन्स आहे, पण चिपेस्ट पॉलिसी पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की मला चिपेस्ट म्हणजे प्रीमियम कमी पाहिजे, किंवा आपण त्यानंतर दुसरा मिस्टेक्स असते की लो सम इन्शुर्ड, की सर ठीक आहे सर, 5 लाख रुपये इनफ आहे, मी कुठे आजारी पडतो. त्यानंतर एक्सक्लुजन चेक करत नाही की त्यामध्ये एक्सक्लुजन्स काय आहेत, इन्क्लुजन्स काय आहेत, की इन्क्लूड काय होणार आहे किंवा एक्सक्लूड काय होणार, ते बघणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे रिडिंग द पॉलिसी, की तुम्ही, आपण ज्या वेळेला कुठेही पॉलिसी घेतो त्यावेळेला पॉलिसी डॉक्युमेंट चेक करणं गरजेचं आहे, की डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काही वर्ड समजत नाही, किंवा आपण म्हणू की त्याच्यामध्ये काही टेक्निकलिटी किंवा मेडिकलिटी टर्म कळत नाही, बट समहाव काही गोष्टी असतात की लाईक सम एश्योर्ड, तुम्हाला बोनस किती मिळालेला आहे, तुम्हाला वेटिंग पिरियड लागलंय का, किंवा नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट, ह्या 4 गोष्टी जरी तुम्ही बघितल्या तरी लक्षात येईल. फिफ्थ थिंग अबाउट की वेटिंग पिरियड आपण विसरून जातो. खूप खूप वेळेला असं होतं की पॉलिसी काढताना आपण म्हणतो ठीक आहे सर, काही हरकत नाही, चालू शकेल 2 वर्ष वेटिंग. मग सडनली काय ऑपरेशन येतं, त्यावेळेला लक्षात येतं की अरे हे तर वेटिंग पिरियडमध्ये आहे. त्यामुळे तो आपली नाराजी येऊ शकते की ठीक आहे सर, मी तर प्रीमियम भरले 2 वर्षाचे, बट इग्नोर आपल्याला वेटिंग पिरियड कसा. बट हा IRDचा रूल आहे. IRDच्या रूल अंडर तुम्हाला जे वेटिंग लागणार ते वेटिंग लागणारच आहे. खूप वेळेला असं होतं की ज्या वेळेला माणूस व्यवस्थित असतो, वेल्दी असतो, आम्ही म्हणतो हेल्दी आणि वेल्दी असतो, त्यावेळेला इन्शुरन्सचा जास्त विचार करत नाही. पण ज्या वेळेला तो आजारी पडतो त्यावेळेला तो म्हणतो की सर आता आपल्याला इन्शुरन्स करायची गरज आहे. पण लक्षात ठेवा की इन्शुरन्स हा अशी गोष्ट आहे जो हेल्दी आणि वेल्दी लोकांनाच दिला जातो. अनवेल्दी आणि अनवेल्दी लोकांना तो इन्शुरन्स दिला जात नाही. त्यामुळे आजारी पडल्यानंतर इन्शुरन्सचा विचार करण्यापूर्वी तुम्ही अगोदर प्रिकॉशन्स घेऊन इन्शुरन्स घेतला तर सगळ्यात तुम्हाला बेस्ट होऊन जाईल. कारण की कंपन्या ज्यावेळेला तुम्ही आजारी पडता, कंपन्या पण तुमचे इन्शुरन्स रिजेक्ट करू शकतात, डिपेंड ऑन त्यांच्या क्लेम रेशो प्रमाणे. त्यानंतर इग्नोर रूम रेंट लिमिट्स. मी तेच म्हटलं की तुम्ही जर तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंटचा जर फॅक्टर ऍड केला तर तुम्हाला रूम रेंट किंवा कुठल्याही रूममध्ये तुम्ही ऍडमिट होऊ शकता. आणि मोस्ट ऑफ द थिंग, जसं म्हटलं की सुरुवातीला आपण फक्त सम कडे किंवा पॉलिसीच्या अमाऊंट कडनं बघता आपण प्रीमियम कडे बघतो कधीही पॉलिसी घेताना, की प्रीमियम किती आहे. पण प्रीमियम पेक्षा तुम्ही सम कडे बघणं गरजेचं आहे, की जसं डे बाय डे इन्फ्लेशन वाढतं त्याप्रमाणे तुमची कॉस्टिंग ही वाढणार आहे. म्हणून कधी प्रीमियम कडे न बघता तुम्ही तुमच्या सम कडे बघणं गरजेचं आहे. आता एक महत्वाचा किंवा सगळ्यांना असा एक विचार पण आला असेल, किंवा एक क्वेश्चन पण असा असतो की सर, किंवा आपण तो पण विचार करू शकतो की आपल्याला एक अप्रॉक्स इन्शुरन्सची गरज किती लागते. कारण की प्रत्येक काचा एक आपण म्हणतो की प्लॅनिंग असतं, प्रत्येकाचं बजेटिंग असतं. त्या पद्धतीने आपण कसं डिसाईड करायला पाहिजे, किंवा आपल्याला कसं कळायला पाहिजे की आपल्याला इन्शुरन्स किती अमाऊंटची गरज आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण असं डिसाईड करू शकतो की आपण कुठल्या सिटीमध्ये राहतो. 2 टाईप सिटी आहे, एक मेट्रो आणि नॉन मेट्रो. दोन्ही सिटींचे प्रीमियम्स रेट्स वेगळे असतात आणि मेडिकल कॉस्टिंग पण वेगळी असते. लाईक पुण्यात पुण्यात जर तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल कुठली सर्जरी करायचं असेल तर केम हॉस्पिटलमध्ये गेला तर 1 लाख रुपीज लागतात. तेच ऑपरेशन जर तुम्हाला मुंबईमध्ये जे हॉस्पिटलमध्ये करायचं असेल तर तीच एक सेम ऑपरेशन, सेम डिसीज, तर त्यासाठी तुम्हाला 1,50,000 लागतात. सो दॅट इज अ कॉस्ट ऑफ डिफरंट इन बिटवीन सिटी टू सिटी. त्यामुळे सिटीमध्ये जो काही चेंजेस होतो त्या पद्धतीने तुम्हाला तो, तर आपण सिलेक्टेड सिटी केलं पाहिजे. आपले फॅमिलीची साईज किती, एज काय, आपली लाईफस्टाईल काय आहे, मेडिकल हिस्ट्री आहे की नाही. आम्ही प्रत्येक क्लायंटला किंवा फॅमिलीला विचारतो की याच्यापूर्वी आपल्या फॅमिलीमध्ये कोणाची मेडिकल हिस्ट्री आहे का. कारण की आपण जसं म्हणतो की काही फॅमिली मेडिकल हिस्ट्री हा इन फ्युचरला आपण पुढे येऊ शकतात. मेडिकल इन्फ्लेशन आहे,
मी जसं म्हटलं की मेडिकल इन्फ्लेशन असल्यामुळे 10 लाखाची पॉलिसी आज असेल तर नेक्स्ट तुम्ही टॉपअप करणं किंवा इन्फ्लेशन वाईज अशीही पॉलिसीज आहे की मेडिकल इन्फ्लेशन प्रमाणे तुमची पॉलिसी सम एश्युर्ड पण ऑटोमॅटिक वाढते, तर तुम्हाला रायडर्स त्यामध्ये ऍड करून घ्यायला लागतो. तर ते इन्कम सगळ्यात महत्वाचा पार्ट ते आहे की खूप जण म्हणतात की किंवा प्रत्येकाला ते लक्षात येते की सर जर 1 लाख सॅलरी कमवत असेल तर त्याचं बाकीचं प्लॅनिंग पण असतं, त्यांचा EMIs असतात, त्यांचे फॅमिली सर्व्हाइव्ह करण्यासाठी कॉस्टिंग असते. तर ते त्या ठिकाणी आपल्याला इन्कम प्रमाणे तुमचं प्रीमियम पण मॅच करायला लागतो. मग त्यासाठी तुम्ही 2-3 कंपन्या आपण म्हणू की एक कॉम्प्रोमाइज करून किंवा एक कॉम्पेअर्ड करून तर तुम्ही ते चेक करू शकता. आणि हॉस्पिटल प्रिफरन्स आपण ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये कुठले कुठले हॉस्पिटल्स, कारण की आपण इमर्जन्सीला जवळच्या हॉस्पिटलकडेच जातो, तर ते हॉस्पिटलची लिस्ट किंवा ते हॉस्पिटल त्या मेडिक्लेम कंपनीच्या अंडर किंवा त्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या अंडर आहे का ते बघणं. तो सध्याच्या परिस्थितीला मी म्हणेल की 5 लाख हे महत्वाचं किंवा आपण एक इनफ नाहीये, तर त्यापेक्षा जास्त पॉलिसीची तुमची किंवा सम ची गरज आहे. तो वेलनेस बेनिफिट आता खूप साऱ्या कंपन्या जसं म्हणलं की आता सगळ्यात सुरुवातीला की 10-15 इयर्स बिफोर ज्या काही बेसिक पॉलिसी होत्या त्या पॉलिसीमध्ये काही बेनिफिट्स म्हणजे खूप सारे बेनिफिट्स कमी असायचे, की एक जस्ट नॉमिनल पॉलिसी असायची की त्याच्यामध्ये तुम्ही जस्ट एक प्रीमियम भरा, क्लेम आला तर तुम्हाला पैसे मिळतील, अदरवाईज तेच पैसे तुम्हाला म्हणजे रिटर्न बॅक किंवा असं काही परिस्थिती नव्हती किंवा त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड बेनिफिट काय नव्हतं. माझी जर पॉलिसी यूज नाही केली मी तर 1 लाखाची पॉलिसी माझी 1.5 लाख व्हायची समय म्हणजे इन्क्रीज आपण बोनस म्हणतो, नो क्लेम बोनस मिळायचा आणि पॉलिसी संपून जायची किंवा आपण म्हणू की क्लेम व्हायचा. बट आता खूप साऱ्या कंपन्यांनी वेगवेगळे प्लॅन लॉन्च केले. मी जस्ट एक तुमच्या एक्झाम्पलसाठी एक कंपनीचा आणलेला आहे की वेलनेस बेनिफिट्स असतात की जे काय मॉडर्न ट्रीटमेंट घेतात किंवा सगळ्यांना असं वाटतं की आपण प्रीमियम तर भरतोय पण क्लेम पण मिळणार नाही. बट क्लेम न मिळाला तरी आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की अरे आपण पैसेच भरत राहायचे का फक्त, पण पैशासोबत काहीतरी व्हॅल्यू ॲडेड किंवा एक वेलनेस बेनिफिट मिळा. तर खूप साऱ्या कंपन्यांनी बेनिफिट आणले, जस्ट लाईक एक केअर हेल्थ म्हणून कंपनी आहे किंवा ICICI लोंबार्ड आहेत, भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. त्यांनी एक प्रोडक्ट असं लॉन्च केलाय की तुम्ही जर तो क्लेम यूज केला नाही किंवा तुम्हाला जर क्लेम आला नाही किंवा जरी आला तरी त्यांचे बेनिफिट्स त्यांनी अवेलेबल केले. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये जिम मेंबरशिप सपोर्ट दिला जातो, स्विमिंग पूल ऍक्सेस दिलं जातं, योगा फिटनेस प्रोग्राम आहे, अॅन्युअल हेल्थ चेकअप आता खूप साऱ्या कंपन्यांनी केलेला आहे की तुम्ही क्लेम फ्री इयर म्हणजे प्रत्येक वर्षी विदाऊट क्लेम जर त्या वर्षी घेतला नसेल तर तुम्ही अॅन्युअल हेल्थ चेकअप घेऊ शकता. खूप साऱ्या मेंबर्सला किंवा खूप साऱ्या क्लायंट्सला माहितीही नसतं की आपल्या पॉलिसीमध्ये अॅन्युअल हेल्थ चेकअप आहे. ते जस्ट एक पॉलिसी घेतली आणि आहे एवढंच फक्त लक्षात असतं, बट समहाव त्याचा यूज केला पाहिजे. डायटिशियन कन्सल्टेशन आहे, मेंटल वेलनेस सपोर्ट असतो किंवा स्टेप ट्रॅकिंग रिवॉर्ड्स की तुम्ही रोज किती तास चालता किंवा किती तास तुम्ही स्टेप करता, त्या स्टेपवरती तुमचे पॉईंट्स रिवॉर्ड होतात आणि तुमच्या नेक्स्ट प्रीमियमला ते पॉईंट्स कमी केले करून जर तुमचा प्रीमियम त्यामध्ये कमी होण्यासाठी फायदा होतो. आणि सेकंड ओपिनियन किंवा हेल्थ कोच पण तिथे मिळते की काहींना जर इमर्जन्सीमध्ये की एक सेकंड ऑपरेशन करायची गरज असेल की कसं असतं की मोठ्या ऑपरेशनमध्ये आपण सगळ्यात लक्षात महत्वाची गोष्ट बघतो की कधी आपण ज्या डॉक्टरकडे जातो ऑपरेशनसाठी आपण सेकंड ओपिनियन पण घेत असतो. तर सेकंड ओपिनियन प्रमाणे आपण इथे हे जे डॉक्टर्स टीम असतात त्यांच्या थ्रू आपण सेकंड ओपिनियन पण घेऊ शकतो की खरंच हॉस्पिटलायझेशनची गरज आहे का, आणि हे आपण कुठल्या बेसिक किंवा कुठल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण ऍडमिट होऊ शकतो त्या पेशंटसाठी. त्यामुळे तो सेकंड ओपिनियन किंवा वेलनेस कोच पण त्यामध्ये दिले जातात. एक जस्ट एक जसं म्हणलं की केअर हेल्थ वगैरे इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये हे सगळे वेलनेस प्रोग्राम्स आहेत. क्लायंटच्या नीड प्रमाणे आपण त्यांना जसं प्रोडक्ट सजेस्ट करतो, कारण की बट ऑब्वियस तुम्हाला वेलनेस प्रोग्रामचं बेनिफिट्स हवाय किंवा ऍडिशनल बेनिफिट्स हवाय तर त्यासोबत थोडासा प्रीमियम भरायची पण तयारी असली पाहिजे. म्हणून त्या त्या कंपनी आपण त्या त्या वेळेला तसा त्याच्या एलिजिबिलिटी प्रमाणे आपण त्यांना एक बेस प्रमाणे त्यांना एक प्लॅन तसा डिसाईड करतो. ही माझे 2 केस स्टडी आहेत. तर समजा आपण जर दॅट इज अ रिअल केस स्टडी आहे माझी की माझे क्लायंट आहेत की 30 डेजच्या ड्यू टू सम रिझन आपण काही क्लायंटचं नाव सांगू शकत नाही, काहींचं आपण सांगू शकतो. बट एक त्यापैकी एक सांगतो की आम्ही गेली 10 वर्षापासून त्या क्लायंटशी सोबत आहे, इन्व्हेस्टमेंट त्यांच्या आमच्या सोबत आहेत, बट आम्ही आमची टीम किंवा आम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट असल्यामुळे त्यांना मी सांगतो सर हेल्थ इन्शुरन्स करा, हेल्थ इन्शुरन्स करा. बट ते म्हणले की आहे माझं किंवा आता मी फिट आहे तर मला गरज नाही. बट समहाऊ काही सर्टन टाइम नंतर एक ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर आपण म्हणू की त्यांना एक फोर्स करू शकत नाही, की दॅट इज अ डिपेंड अपॉन क्लायंट सिच्युएशन किंवा क्लायंटचा तो एक कॉल असतो की त्याला किती प्रमाणात त्याच्यामध्ये करायचं.
तर ते क्लायंटचं एक अपेंडिक्सची सर्जरी झाली 2025 मध्ये, जानेवारीमध्ये. आणि त्यांचं बिल होतं आलं 2,08,000. म्हणजे मध्ये प्रॉब्लेम काय झाला की त्यांची जी सेव्हिंग्स होती, ते सेव्हिंग्स मधून सगळे पैसे त्यांना द्यायला लागले. कारण की जे काय आम्ही त्यांच्या फॅमिलीसाठी जो काय पैसा आपण ठेवलं होतं, किंवा जे काय पैसा आम्ही ठेवला होता फॅमिलीसाठी, की त्यांना एक ट्रिप करायची होती व्हेकेशनसाठी, ते टोटली ट्रिप त्यांची डिझॉल्व्ह झाली. आणि ते सेव्हिंगचे पैसे त्यांना तिथे द्यायला लागले. त्यामुळे हा एक तुमचा मेडिकल इमर्जन्सी इफेक्ट करतो तुमच्या फायनान्शियल गोल प्रमाणे. तर तुमची इमर्जन्सी किंवा जे काय दुसऱ्या गोलसाठी ठेवलेला पैसा हा तिकडे तुमचा निघून जातो. सेकंड सेम तेच कशीच केस आहे, बट याच्यामध्ये थोडासा चेंज आहे. केस राव म्हणजे माझे IT प्रोफेशनल आहे, त्यांचा एज 42 आहे. हेल्थ इन्शुरन्स ऑलरेडी आम्ही गेले 8 वर्षापासून त्यांच्यासोबत आहे. त्यांना जसं सांगितल्याप्रमाणे त्यांनी क्लेम केला. कॅशलेस हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आहे कोथरूडमध्ये, तिथे त्यांनी ऍडमिट झाले आणि 6.4 लाखचा त्यांचा क्लेम आला. तो पेड कुणी केला, तर टोटल इन्शुरन्स कंपनीने पेड केला. फॅमिली फोकस जर तुम्ही म्हणला तर रिकव्हरी झाली त्यांची, आणि नो फायनान्शियल स्ट्रेस, कारण की प्रीमियम तर ते भरतच होते. बट जो काही 6-6.5 लाखाचा जो काही त्यांचा क्लेम आला होता, त्यांना कार्डियक अरेस्ट आला होता, तर त्या बेसप्रमाणे टोटली बिल कंपनीने प्रोव्हाइड केलं. आणि आता पॉलिसी पुढे इन फ्युचर चालू राहील. त्यामुळे त्यांचा फायनान्शियल स्ट्रेस कमी झाला. की आपण म्हणतो की ज्या वेळेला एक पेशंट बेडवरती असतं, त्यावेळेला दोनच गोष्टींची त्यांची चिंता असते, की एक तर फर्स्ट ऑफ ऑल मी कधी बरे होईल, आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल. जर त्यांचं वीक असेल तर तो माणूस लवकर बरा होत नाही, असा आमचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे फायनान्शियल जर स्ट्रॉंग असेल तर त्यांना हे नाही, किंवा मग त्यासाठी तुम्हाला चांगली मेडिक्लेम पॉलिसी असणं गरजेचं आहे. त्यामुळे इन्शुरन्स रिड्यूस फायनान्शियल स्ट्रेस ड्युरिंग डिफिकल्ट टाइम, म्हणजे तुमच्या डिफिकल्ट टाइममध्ये तुमचा इन्शुरन्सचा स्ट्रेस हा कमी होतो. त्यामुळे तुम्ही जो कुठलाही पेशंट बरा होण्यासाठी पण मदत होते, कारण की फायनान्स स्ट्रेस हा खूप कमी होतो. आता मिथ्स किंवा आपण फॅक्ट्स आहेत सध्याच्या, की मी जसं सुरुवातीलाच म्हणलं, खूप जण म्हणतात की मी हेल्दी आहे तर मला इन्शुरन्सची गरज काय, किंवा माझा कंपनी इन्शुरन्स आहे तर मला मला नाही वाटत ही गरज आहे. त्यानंतर कंपनीचे असेल तरी पर्सनल पॉलिसी इसेन्शियली तुम्हाला महत्वाची आहे. नाहीतर यंग पीपल डोंट नीड इन्शुरन्स. आताचे जे आपण त्याला जेनजी म्हणतो, त्यांनाही खूप असं वाटतं की जस्ट आत्ताच कमवायला चालू केले, आता जस्ट इंजिनिअरिंग झाली, एका कंपनीत जॉब करतोय, किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्टअप केलं, मी आत्ताच यंग आहे, 25-26 वर्षाचा आहे. पण त्यांना सांगू इच्छितो की जेवढं लवकर इन्शुरन्स करताल तेवढं तुमचा प्रीमियमही कमी लागतो, कारण की यंगर एजला आपण लोअर प्रीमियम लावतो. आणि जे काही वेटिंग्स असतात किंवा वेटिंग डिसीजच्या क्रायटेरिया असतात, ते फुलफिल करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे चीपेस्ट पॉलिसी बेस्ट, हे सगळ्यांचं एक असतं की आपण पॉलिसी बाजारवरती जातो, किंवा कुठे कुठे आपण ऐकत असतो की ₹500 किंवा ₹100 मध्ये पॉलिसी मिळते. पण तिकडे न जाता तुम्ही राईट कव्हरेज, किंवा मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये त्या पॉलिसीमध्ये ते ₹100 किंवा ₹500च्या पॉलिसीमध्ये मला काय मिळतं एक्झॅक्ट, आणि माझी ती गरज फुलफिल होतीये का. त्यामुळे ती फॅक्ट्स बघणं गरजेचं आहे. ते नॉट नाव की आपण प्रीमियम कमी पडतो तर आपण पॉलिसीचा त्या बेसप्रमाणे आपण करू शकतो. सो दॅट मी असं सगळ्यांना सजेस्ट केलं, कुठलीही पॉलिसी घेताना प्रीमियम कडे न बघता त्यांच्या पॉलिसीच्या रायडर्स किंवा पॉलिसीच्या वर्डिंगवरती तुम्ही सगळ्यात जास्त लक्ष द्यावं. बिफोर बाईंग पॉलिसीज, खूप साऱ्या जणांच्या एक हे असतात, क्वेश्चन्स आहेत, किंवा एक काय काय मोस्टली हे सगळे क्वेश्चन्स आहेत, आपण क्वेश्चन्स मध्ये घेऊच. पण मी हे तुम्हाला सांगतोय जस्ट. याच्यातलं तुम्हाला जर काय असं नोट डाऊन करा, आपण पुढच्या सेशन्स मध्ये जस्ट पुढे ज्या वेळेला स्लाइडला जाऊ, त्यावेळेला आपण ते तुमचे क्वेश्चन्स पण घेऊ शकतो. तर त्यामध्ये मोस्टली हे क्वेश्चन्स असतात आम्हाला जे विचारतात मोस्टली. कव्हर काय आहे, वेटिंग पिरियड म्हणजे काय, क्लेम प्रोसेस कशी होते, म्हणजे समजून घ्यायची की रिम्बर्समेंट असेल किंवा कॅशलेस असेल, को पेमेंट म्हणजे काय, वेलनेस बेनिफिट्स ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे, बट तरी पण काय, रिन्युएबिलिटी काय आहे, एक्सक्लूड मोस्टली काय काय होतं कॅशलेस, किंवा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क असा असतो की क्लेम कुठे रिजेक्ट होतो, तो पण एक मोठा क्वेश्चन आहे. कॅशलेस हॉस्पिटल कसे शोधायचे, रूम रेंट लिमिट कशा असतील, किंवा पॅरेंटसाठी कव्हरेज घ्यावं की नाही घ्यावं, किंवा त्यांना दुसरा ऑप्शन्स घ्यावा. रिन्युएबिलिटी, की ज्यावेळी तुमची पॉलिसी रिन्युअल होते त्यावेळेला काय काय चेक करणं गरजेचं. सो हे सारे मोस्टली क्वेश्चन्स आम्हाला येतात, ते आपण हे पुढे आपण चेक करूयात. आणि फॅमिली हेल्थ प्रोटेक्शन चेकलिस्ट आम्ही परत एकदा हे म्हणतो की तुमच्याकडे ज्या काय पॉलिसीज असतील किंवा ज्या काय गोष्टी असतात हेल्थ प्रोटेक्शन, तर ह्या चेकलिस्ट तुम्ही बघणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, एव्हरी वन इन्शुरड आहे का फॅमिलीमध्ये, तुमचा समेशवर तुमची जी पॉलिसीची अमाऊंट आहे ती ॲडिक्वेट म्हणजे पुरेशी आहे का,
अॅन्युअल पॉलिसीचा तुम्ही रिव्ह्यू घेतलाय का, की तुमच्या जे काही ऍडवायझर आहेत किंवा तुम्ही ज्यांच्या थ्रू पॉलिसी घेतली त्यांचा अॅन्युअल रिव्ह्यू तुम्ही घेतलाय का? त्यांचा फोन नाही आला तर तुम्ही स्वतः फोन करून त्यांना विचारलं का की पॉलिसीमध्ये आपल्या काय ऍडिशनल अजून करता येईल किंवा काय अजून चेंजेस आहेत किंवा पोर्ट करायची गरज आहे का? नॉमिनेशन अपडेट केले का? पॅरेंट्स कव्हर आहेत का? किंवा इमर्जन्सी फंड आपण क्रिएट केलाय का अदर दॅन दिस, की आपण फक्त हेल्थसाठीच केलेला आहे का? आणि नो युअर नेटवर्क हॉस्पिटल की आणि स्टोरेज पॉलिसी डिजिटली हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा एक खूप मोठा आमच्याकडे प्रॉब्लेम किंवा आमच्या एक्सपिरियन्समध्ये जाणवला. क्लायंटला खूप वेळेला आपण पॉलिसी पाठवली जाते ज्या दिवशी आपण पॉलिसी केली जाते, बट क्लायंट ज्या वेळेला ऍडमिट व्हायला जातो किंवा ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये जातो त्याच वेळेला त्याचा फोन येतो की सर माझी मी किंवा माझ्या फॅमिलीमध्ये एक्स वाय झेड ऍडमिट होतो तर आम्हाला पॉलिसी हवी. तर त्यावेळेला त्यांना आम्ही 11th आवरला की ठीक आहे आमची टीम आहे, सपोर्ट टीम आहे म्हणून त्यांना आम्ही प्रोव्हाइड करू शकतो एनी टाइम. बट कधी कधी हे लक्षात ठेवायचं की आपल्याकडे पण ती एक पॉलिसी डिजिटल स्वरूपात की तुमच्या व्हॉट्सअप किंवा प्रत्येक कंपनीने आता ऍप पण डाऊन केलेला आहे. त्या ऍपमध्ये तुमच्या पॉलिसीज असतात तर ती पॉलिसी तुम्ही स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून कधी कुठे कधी वेळ येईल सांगता येत नाही. त्यावेळेला ठीक आहे ऍडवायझर तुमचे अवेलेबल असतील वेल अँड गुड, बट कधी कधी तेही नॉट रिचेबल किंवा ड्यू टू सम टेक्निकल किंवा नेटवर्क इश्यू असेल तर त्यावेळेला आपल्याला ती वेळ येता कामा नये. त्यामुळे तुमच्याकडे डिजिटल असली पाहिजे. तुमच्याकडे पॉलिसी, आधार कार्ड हे हे दोन महत्वाचे डॉक्युमेंट तुमच्या एव्हरी टाइम पॉकेटमध्ये असलीच पाहिजे, जेणेकरून तुम्ही आज पुण्यात असाल उद्या मुंबई किंवा कुठे ट्रॅव्हलिंगला जरी गेलात तरी तुम्हाला तिथे तो युजफुल होऊ शकतो. त्यानंतर आपण एक हेल्थ चेक, जस्ट एक आपण लास्ट पार्ट पर्यंत पोहोचतोय जस्ट एक माझी माहितीसाठी किंवा तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन मला शेअर करायचे त्यापैकी. सो मी ते प्रत्येकाला तेच म्हणेल की डोंट बाय अनदर पॉलिसी टुडे, म्हणजे दुसरी पॉलिसी घेण्यापेक्षा ती पॉलिसी आत्ता जी आहे ती रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. परत तेच म्हणेल की तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर किती आहे, काही गॅप्स किंवा हिडन गॅप्स आहेत का? खूप साऱ्या पॉलिसीमध्ये हिडन्स असतात, गॅप्स असतात. ज्या वेळेला क्लेम येतो त्यावेळेला लक्षात येतं की अरे हे नव्हतं पण हे कसं काय आलं, किंवा मी आता जास्त प्रीमियम तरी भरत नाही ना इतरांपेक्षा, की माझा सेम माझ्या एजचा व्यक्ती किंवा माझीच दुसरी फॅमिली ओळखीची ते 10,000 भरतात आणि त्यांना तेवढंच कव्हर मिळतं आणि मी 15,000 भरतोय आणि मला तेवढाच कव्हर मिळतो. सो दॅट हे रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इज आय एम फॅमिली फुल्ली प्रोटेक्टेड, माझे पूर्ण फॅमिलीमध्ये हस्बंड वाईफ तुमचे डिपेंडंट पॅरेंट किंवा डिपेंडंट मुलं हे सगळे येतात, सगळे फुल्ली कवर्ड आहेत का हे बघणं गरजेचं आहे. आणि आमचा हा फोकस आहे शिफ्टिंग टू सेलिंग. दिस इज अ फोकस नॉट अ सेलिंग, दिस इज अ ऍडवायझर. आम्ही ऍडवायझर आहेत क्लायंटचे, नॉट अ कंपनी. आम्ही कंपनीचे ऍडवायझर नाही आहेत, आम्ही क्लायंटचे ऍडवायझर आहेत. त्याप्रमाणे क्लायंटला ज्या गोष्टी महत्वाच्या लागतात त्या पद्धतीने आम्ही त्यांना जसं प्रोडक्ट डिझाईन करून देतो किंवा त्याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो. जस्ट लास्ट पार्टमध्ये आलोय आपण, तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते खूप सारे मोस्टली क्लायंटचे क्वेश्चन्स आहेत किंवा असतात की हेच असतात की 5 lakhs का इंश्योरेंस कवर ठीक रहेगा क्या, देन कैन डायबिटिक गेट इंश्योरेंस, म्हणजे डायबिटिक पर्सन को पॉलिसी मिलेगी क्या, सीनियर सिटीजन के लिए इंश्योरेंस लेना कितना बेटर रहेगा और लेना चाहिए कि नहीं लेना चाहिए, अगर किसी को पीडी प्री एग्जिस्टिंग डिसीज अगर किसी को बीपी शुगर रहेगा तो उसमें उस केस में क्या होता है, और पेरेंट्स का कितना कवर होना चाहिए, एंड कैन आई पोर्ट माई पॉलिसी, अगर मैं पॉलिसी पोर्ट करूँ तो क्या बेनिफिट होता है और क्या, और कॉर्पोरेट और पर्सनल लास्ट वन में वही होता है कि मैं कॉर्पोरेट का पॉलिसी तो मैं क्यों एक्सेस पेन प्रीमियम या एक्सेस पर्सनल ले लूँ. सो मोस्ट ऑफ द थिंग दीज आर क्वेश्चन आस्किंग एव्हरी टाइम क्लायंट की याच्या व्यतिरिक्त दुसरे काही क्वेश्चन्स नसतात आणि त्या पद्धतीने तुमची ते पॉलिसी हे केली जाते. सो बिफोर गोईंग फॉरवर्ड की आम्ही एक फ्री हेल्थ चेकअप आपण सेशन घेतोय क्लायंटसोबत किंवा असं तुम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हाइट आहे की त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय की तुमच्या ज्या एक्झिस्टिंग पॉलिसीज, ज्या पॉलिसीज आहेत, लाईफ इन्शुरन्स सॉरी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज, त्या सगळ्या रिव्ह्यू केल्या जातील. त्याच्यामध्ये तुमच्या फॅमिली डिटेल्स, त्यानंतर मेडिकल हिस्ट्री काय आहे की नाही, तुमचे एज, फॅमिली डिटेल्स, एक्झिस्टिंग पॉलिसीप्रमाणे आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये करंट कव्हरेज किती असावा, किती ना तुम्हाला एक्सेस, कुठल्या क्रिटिकल इलनेस हवी आहे का, टॉपअप पॉलिसी हवी आहे का, तुम्ही पोर्ट करायची गरज आहे तर तुम्ही जस्ट लाईक मी आता इथं बघितले काही मुंबईचे पण आहे तर मुंबईला कुठला झोन घ्यावा जेणेकरून त्यांचे हेल्थ एक्सपेन्स हा वेगळा असतो पुण्यापेक्षा, किंवा थोडं नीट अर्बन एरियामध्ये किंवा रुरल एरियामध्ये पण वेगवेगळे थोडे हॉस्पिटल असतात तिथलाही थोडासा रेट कमी असतो. त्या पद्धतीने आपण त्यांना सजेस्ट करू शकतो.
आणि आयडेंटिफिक गॅप, की महत्वाचं असतं की आपण गॅप्स किती फिलअप केलाय ते आपण त्यांना हे करतो, जेणेकरून त्यांना एक हेल्प होते की इन फ्युचरला जे काही डिसिजन घ्यायचे आहेत त्या डिसिजन घेण्यासाठी त्यांना एक महत्वाचं त्याच्यामध्ये बेनिफिट होऊ शकतो. सो वेलकम टू ऑल ऑफ यू, आपण त्याच्यामध्ये करतो. आणि लास्ट वन की थँक्यू व्हेरी मच सरांना पुन्हा एकदा. आपण लास्ट सेशन क्वेश्चन आन्सर तर त्याच्याकडे जाऊया, जेणेकरून आणखीन काही डाऊट्स असतील दिस, ही फक्त माझ्या थ्रू जस्ट एक तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा एक माझ्यातर्फे एक आपला एक हे होता की प्रत्येकाला हेल्थ इन्शुरन्स बद्दल एक टर्म्स किंवा काय हवं आहे काय नको ह्यासाठी एक जस्ट एक आम्ही एक छोटासा प्रयत्न केलाय. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मग काय येस. क्वेश्चन्स असतील तर आपण क्वेश्चनकडे पुढे जाऊया, जेणेकरून आणखीन काय डाऊट्स असतील तर त्या क्वेश्चन्स थ्रू किंवा आमच्या एक्सपिरियन्स थ्रू तुम्हाला ते शेअर करता येईल. थँक्यू. येस सर. थँक्यू सो मच समाधान सर. ऑल कमिटी मेंबर्स, आजचा कॉल जॉईन करण्यासाठी. आणि आपण आता प्रश्न उत्तराकडे जाऊयात. आणि पुढे जाण्याआधी आपल्यामध्ये आज एक सक्सेस स्टोरी जसं मी सांगितलं ती पण आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. सो पहिले प्रश्न उत्तर करूयात. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर हँड रेज करा. आणि येस, तुमचे जे काही फीडबॅक आहेत आपले जे रेग्युलर व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे शेअर करा. आपण नेहमीपेक्षा असे वेगवेगळे सेशन्स वेगवेगळे एक्सपर्ट्स बोलवणार ज्याचा कम्युनिटीला फायदा होईल. ऑब्व्हियसली रिलेटेड टू हेल्थ ही आपली पहिली क्रायटेरिया असेल. आणि हेल्थ इन्शुरन्स हा हेल्थ रिलेटेडच आहे. आणि जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा जर का तो मिळाला नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि जेव्हा गरज नसते तेव्हाच इन्शुरन्स घ्यायचं असतं. म्हणून त्यांनी सांगितलं हेल्दी आणि वेल्दी लोकांनाच तो मिळतो. तुम्ही सगळे फिट आहात. म्हणजे काही लोक आली होती की जे म्हणत होते की आमच्या क्लायंटची एचबीएनसी वाढलेली आहे त्यामुळे त्याचं प्रीमियम वाढत आहे. तुम्ही काय करू शकता का? म्हटलं पाठवून द्या. एचबीएनसी नॉर्मल करतो, प्रीमियम कमी होईल. सो डेफिनेटली आपण इथे कॉन्ट्रीब्युट करत आहोत अशा लोकांसाठी पण. आणि बरेच लोक ब्लड टेस्ट करताना पण घाबरतात की प्रीमियम वाढत. अशा पण काही मला एक प्रश्न विचारायचा आहे येस सर. की म्हणजे मला ब्लड टेस्ट माझा ऑलरेडी इन्शुरन्स निघालेला आहे फॉर एक्झाम्पल. ओके. आणि मला अॅन्युअल चेकअप मध्ये ब्लड टेस्ट फ्री आहेत. हं? हो. पण मी जर का ब्लड टेस्ट केल्या आणि माझ्या ब्लड टेस्ट मध्ये काय अबनॉर्मॅलिटी झाल्या तर मग माझा पुढचा येणारा प्रीमियम वाढणार का? नाही सर, याच्यामध्ये क्लिअर करतो की हे तुम्हाला एक व्हॅल्युएटेड दिलेली बेनिफिट आहे कंपनी थ्रू. आपण म्हणू की हं, एक एक्स्ट्रा बेनिफिट. हं, हं, ज्या वेळेला कुठलीही इन्शुरन्स कंपनी तुमचा इन्शुरन्स करते तर हं, हं, त्यावेळेला त्या व्यक्तीचं हेल्थ कसं आहे त्या हेल्थवरती त्यांना पॉलिसी दिली जाते. आणि हं, त्याच्यानंतरचा जो होणारा आजार हा कंपनीची लायबिलिटी असते. जस्ट लाईक की आज मी पॉलिसी घेतली आणि मला 2 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर डायबिटिक किंवा बीपीचा त्रास होतोय, त्यातून पुढे मला मेडिसिन चालू होतं, तर तो कंपनीची लायबिलिटी असते. बट तुमच्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये काय येईल नाही येईल हा तो कंपनीचा कॉल असतो. पण त्याच्यापूर्वी जर कुणी असेल आणि लपवलं असेल तर थोडासा तिथे प्रॉब्लेम येतो. बट ह्या केसमध्ये तुम्हाला प्रीमियम वाढू शकणार नाही आणि कंपनी वाढवणारही नाही त्या केसमध्ये ओके, तुम्हाला. थँक्यू. आता अं, दुसरा प्रश्न इथे ग्रुप ग्रुप इन्शुरन्स बद्दल आलेला आहे की एखादं म्हणजे नेमकं काय विचारायचं तेच समजलं नाही. तर व्हॉट इज ग्रुप इन्शुरन्स असं त्यांचा प्रश्न आहे. येस येस. मी सांगतो. तुप्ते मॅडमचा क्वेश्चन आहे की व्हॉट इज द ग्रुप इन्शुरन्स. आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये पण ग्रुप इन्शुरन्स करू शकतो. ग्रुप इन्शुरन्सची लिमिटेड आहे की 5 कमीत कमी व्यक्ती पाहिजेत आणि तो तुमच्या कंपनी थ्रू करता येईल. लाईक तुमची एक XYZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्या कंपनीकडे तुमच्याकडे एम्प्लॉई जॉब करतात, तर त्या एम्प्लॉईसाठी आपण एक ग्रुप इन्शुरन्स डिझाईन करू शकतो. टेलर मेड पण करू शकतो की त्यांना कुठले रायडर्स घ्यायचे आहेत नाही घ्यायचे आहेत. त्या बेसप्रमाणे आपण मिनिमम 5 वर्कर्सपासून तुम्ही मॅक्सिमम किती वर्कर्सपर्यंत आपण त्यांना एक एक पॅकेज पॉलिसी ग्रुपचं आपण करू शकतो. त्याच्यामध्ये प्रत्येकाला 3 lakhs किंवा 5 lakhs आपण कव्हर देऊ शकतो. फॅमिली ऍड करायची की नाही करायची हे पण आपण त्याच्यामध्ये डिसाईड करून तसं तो एक प्लॅन डिझाईन केला जातो. आणि त्याचा जो प्रीमियम असतो तो कंपनीने पे करायचा असतो. तर कंपनीचा बेनिफिट होतो, एकतर तुमच्या ज्या लेबर लॉ ऍक्ट प्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत तर तुम्ही एम्प्लॉयला इन्शुरन्स देणं हेल्थ इन्शुरन्स देणं मॅन्डेटरी असतं. तर तो एक बेनिफिट होतो. आणि सेक्शन 37 जो एक्सपेन्स कॉस्ट असतो तो प्रीमियमचा सगळा कॉस्ट तुमच्या बॅलन्स शीटला टाकून त्याच्यावरचे तुम्हाला 30% ते 20% तुमचा टॅक्स सेव्ह होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही ग्रुप इन्शुरन्स तशा पद्धतीने केला जातो. तर हा झाला एम्प्लॉयर्स. आपण वेगवेगळ्या टाईपचे ग्रुप असतात पण त्यासाठी मग तुम्ही एकदा
मला जर तुमच्या काय एक्झॅक्टली रिक्वायरमेंट असेल हम्म. तसं मी तुम्हाला गाईड करेल. बट एक बेसिक ग्रुप इन्शुरन्स एम्प्लॉयरचा आपण अशा पद्धतीने करतो, जेणेकरून एम्प्लॉय थ्रू एम्प्लॉयरला बेनिफिट पण होतो आणि त्यांचं एक सोशल, आपण म्हणतो की सोशल ऍक्टिव्हिटी पण एक प्रकारे होतो, कारण की ती जबाबदारी शेवटी एम्प्लॉयरची असते. Yes. करेक्ट, करेक्ट. आणि एक चांगला थोड्या वेळापूर्वी प्रश्न आला होता की एज हा. लिमिट फॉर पॅरेंट्स किती असतं इन्शुरन्स काढण्यासाठी? आता एज लिमिट प्रत्येक कंपनीचं चेंजेस केलेले आहेत. जस्ट काही कंपनी नाही, कंपन्या. इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल एखाद्या पॅरेंट्स, एखाद्या व्यक्तीला जगदीश पाटील यांचा प्रश्न होता की हा. एखाद्या व्यक्तीला आपल्या पॅरेंट्ससाठी इन्शुरन्स काढायचा आहे, तर नाही, त्याचं करू शकता. हा, एज करू लिमिट शकता. काय त्याला एज पॅरेंट्सचं? एज एज लिमिट जी आहे, एज लिमिट आता काही कंपन्यांनी ते परत, कारण की एंट्री लेवल म्हणतो आपण, एंट्री आणि एक्झिट असतो. तर एंट्रीमध्ये तुम्हाला 60च्या पुढे, म्हणजे सिनियर सिटीजन आपण काउंट करतो 60, पण 75 पर्यंत काही कंपन्या आता त्यांना एंट्रीमध्ये देऊ शकतात. आणि एकदा तुम्हाला पॉलिसी घेतली की रिन्युअल जो असतो तो आता लाईफ लॉंग केलेला आहे. पूर्वी रिन्युअलची पण लिमिटेशन ठेवली जायची की 70 किंवा 75 पर्यंतच पॉलिसी रिन्यू व्हायची. बट ड्यू टू आता जसं तुम्ही काय सेशन्स घेताय, की सगळ्यांना जे मोटिवेट करताय की जगण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, किंवा हेल्थ इन्शुरन्स कंपन्या पण पुढे आल्यात की आता 80, 90, 100 इयर्स पर्यंत पण आता ते पॉलिसी रिन्यू करता येतो. त्यामुळे सगळ्यांना एक हेल्थ रिलेटेड संदर्भात प्रत्येकाचे एक आपण म्हणतो की अवेअरनेस चांगलं झालंय. त्यामुळे ते हेल्थसाठी स्वतःही काळजी घेतात, म्हणून हेल्थ इन्शुरन्स कंपन्या पण आता रिन्युअलसाठी 100 इयर्स पर्यंत आलेल्या आहेत. आणि ज्यांना एंट्री करायची त्यांना काही कंपन्या 70 किंवा 75 पर्यंत त्यांना ते एंट्री करून घेऊ शकतात. त्यामुळे डिपेंड अपॉन काय त्यांचा आजार आहे की नाही त्या पद्धत. आता काहींना सिनियर सिटीजन मध्ये पीईडी म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज असतात, बीपी, शुगर किंवा काही आजार, तर त्या बेसप्रमाणे तशा कंपन्या पण वेगवेगळ्या सिलेक्टिव्ह केल्या जातात त्यांच्या त्या त्या प्रीमियम प्रमाणे. पण हा, सब्जेक्ट टू त्यांचा प्रीमियम पण थोडासा जास्त असतो. एवढं लक्षात ठेवायचं की जे सिनियर सिटीजन मध्ये जातात त्यांचा प्रीमियम बाकीच्यांपेक्षा खूप थोडासा हायर लेवलला जातो. म्हणजे एज एज ऑफ 30-40ला जर तुम्ही बघताल तर एक प्रीमियम जर 20,000 25,000 येत असेल, तर सिनियर सिटीजनला 60-65ला जर बघितलं तर अप्रॉक्स त्याचे डबल प्रीमियम असतो. सो थोडंसं हे प्लॅनिंग तुम्हाला करायला लागेल कधी. सर, याच्यामध्ये क्वेश्चन असा आहे की एज 70 असेल हम्म. तर एंट्री एंट्री एज मिळू शकेल काय? मिळू शकेल, मिळू शकेल. मिळू शकेल. कुठल्या येस. कंपनीचं असू शकेल? काय आयडिया? कंपन्यामध्ये तुम्ही बघताल तर स्टार आहे, केअर आहे. आयसीआयसीने ओके. 70 लास्ट क्लोज केलेला आहे, पण मॅक्स बुफा आहे. कारण की मॅक्स पब्लिक बुक आहे. सेक्टर, हा, पब्लिक सेक्टर कंपन्या प्रोव्हाइड करत नाहीत शक्यतो. पब्लिक सेक्टर बर कंपन्यांमध्ये त्यांच्या एक ठरलेल्या पॉलिसीज आहेत, त्याच्यावरती ते जाऊ शकत नाही. बट बर. तुम्ही ट्राय करू शकता या कंपन्यांपैकी कुठे, एकदा चेक. आणि ओके. तुम्ही थँक्यू. सर्वजण काय करा, मी इथं समाधान सरांचा नंबर परत एकदा द्यायला सांगतो. सर, काय गुगल फॉर्म वगैरे बनवलाय तुम्ही? नाही सर, बट जस्ट एक अवेअरनेस प्रोग्राम. बट मी तुम्हाला माझं एक हे पाठवतो, नंबर मी शेअर करतो, तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवा, काही हरकत नाही. ठीक. तर समाधान सरांचा नंबर इथे पण चॅट बॉक्स मध्ये शीतल समाधान सरांचं नाव आणि नंबर टाईप करेल. आणि नंतर लागलं तर शीतल मॅडम पण तुम्हाला देतील. आपले सॅटर्डे क्लब मध्ये मी जिथं आहे तिथंच सर आहेत. तो आपण ट्रस्टेड लोकांना, म्हणजे जे आपले व्हेरीफाईड नेटवर्क थ्रू येतात त्यांनाच इथे इन्व्हाइट करतो. त्यामुळेच आता इथं पुढचे काही हँड रेज आहेत. नलिनी शिंदे यांना काही विचारायचं? येस. येस, येस मॅडम, प्लीज. नलिनी शिंदे बाय द वे आपले सूरज शिंदे यांचे आई आहे. ओके, ग्रेट. ते वाटत नाही आई आहे, पण आहेत आई. यंग आहेत त्या आणि फार. तुमच्याकडे आल्यानंतर तर अजून वाटणार पण नाही, तुम्ही जे काय ट्रेनिंग घेतली. येस, बोला. येस, येस. नमस्ते सर. येस, येस, माझा एक बोला ताई. क्वेश्चन होता. आता जे तुम्ही बोलला ना एज किती एज पर्यंत आपण इन्शुरन्स घेऊ शकतो, तर त्याचं कव्हर झालं आन्सर माझं. पण अजून एक प्रश्न आहे की जेव्हा आपण मेडिक्लेम मध्ये म्हणजे ऍडमिट होतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की पहिलीच तुम्ही मेडिकल भरा, कारण इन्शुरन्स लगेच आपल्याला तयार नसतं द्यायला. ते म्हणतात पूर्ण मेडिक्लेम तुम्ही करा, नंतर मग आम्ही करतो. तर अशा काही कंपन्या आहेत की जे इमिजिएटली ते स्वतःहून म्हणजे सर्व्हिस देतील आपल्याला तिथं. ओके. सो त्यासाठी कसं आहे की आपण जसं म्हणलं की जी तुम्ही पॉलिसी घेतलेली आहे, तर तुम्हाला ते एक्झाम्पल तुमच्या एरियातल्या कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचं आहे, त्या हॉस्पिटल नेटवर्कमध्ये आहे का, म्हणजे तुमचं कंपनी आणि ते हॉस्पिटल कनेक्ट मध्ये आहात, त्याला नेटवर्क म्हणतो आपण. बरोबर. नेटवर्कमध्ये असाल तर तुम्हाला पैसे भरायची गरज नाही लागत. ते हम्म. नेटवर्कमध्ये नसेल तर तुम्हाला पहिले पैसे भरायचे आणि नंतर तुम्हाला त्याला रिएम्बर्समेंट म्हणून शब्द असतो. तो हम्म. रिएम्बर्समेंट करून तुम्हाला महिनाभर, काही ठिकाणी 15 दिवस, काही ठिकाणी 30 दिवसात ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. तर ह्या बेस म्हणजे प्रमाणे आउट ऑफ स्टेशन जरी आपण ऍडमिट असलं तर असं आपल्याला देणार नाहीत का ते क्लेम वगैरे, देणार, किंवा देणार. अशी आता कंपनी आहे का? जस्ट एक्झाम्पल सांगतो. तुमच्याकडे हम्म. एका कंपनीची पॉलिसी, कुठलीही कंपनी घ्या तुम्ही, त्या हम्म. कंपनीची पॉलिसी, आणि तुम्ही ट्रॅव्हल किंवा फिरण्यासाठी तुम्ही मुंबईला गेलात,
आणि बरोबर. मुंबईमध्ये तुम्ही आता एक एक्झाम्पल की चर्चगेटच्या तिथे जे जे हॉस्पिटल किंवा एक जस्ट एक्झाम्पल त्या एरियात कुठलं तरी एक मोठं बेजे हॉस्पिटल आहे, तिथे हम्म. ऍडमिट झाला तर तिथे सगळ्या कंपन्यांचं नेटवर्क आहे. तुम्ही तिथे पॉलिसीची कॉपी आणि आधार कार्ड दाखवलं तर ते त्या कंपनीशी कनेक्ट करून तुम्हाला ते पॉलिसीचा क्लेम चालू करतील किंवा त्याला कॅशलेस म्हणतो आपण. तिथे तुम्हाला बरोबर. ते पॉलिसी चालू होऊन जाईल. ही जी हम्म. आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असते ही ऑल ओव्हर इंडिया चालते, पहिली गोष्ट. हम्म. त्यामुळे फक्त की पॉलिसी घेताना तो एक झोन असतो. तुम्हाला कुठल्या झोनची पॉलिसी घ्यायची आहे, म्हणजे फक्त पुण्यासाठी घ्यायची की ऑल ओव्हर इंडिया घ्यायची, ते ते तुम्हाला सिलेक्ट करायला लागतं. जर तुम्ही पुणे झोनची पॉलिसी घेतली आणि मुंबईमध्ये ऍडमिट झाला तर त्या केसमध्ये तुमच्या खिशातून पैसे जातात, कारण की लागतात. मुंबईचं कॉस्टिंग हे जास्त आहे पुण्यापेक्षा. म्हणून मग हम्म. घेताना जर तुमचं ट्रॅव्हलिंग होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा काहींचा असतो मार्केटिंगचा जॉब, तर त्यांनी ऑब्व्हियसली झोन हा ऑल ओव्हर इंडियाचा घ्यावा, जेणेकरून त्यांना तो बेनिफिट तिथे होऊन जातो. आणि क्लेमसाठी आणि दुसरं तुमचं जे त्याच्याशीच कनेक्टेड आहे, काही ठिकाणी कॅशलेस पॉलिसी असून सुद्धा ते 5,000 किंवा 10,000 भरायला सांगतात, कारण की अच्छा. जोपर्यंत कंपनीचं अप्रूव्ड येत नाही तोपर्यंत एक रजिस्ट्रेशन फीज म्हणून असते. काही हॉस्पिटल घेतात, काही हॉस्पिटल घेत नाहीत. त्या पद्धतीने तुम्ही ते डिसाईड करून तिथे करू शकता, असं काय. बट ते तुम्हाला जर अप्रूव्ड झालं तर ते भरलेले पैसे परत तुम्हाला रिटर्न मध्ये मिळतात. सर थँक्यू. सर याच इन लाईन विथ दिस येस सर. दुसरा क्वेश्चन असा आहे सर की ज्या काय पॉलिसीज आहेत तर ओके. हे त्यांच्या फॉर्म मध्ये कुठे मेन्शन नसतं की तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया पाहिजे की पुणे रिजनची पाहिजे. फक्त त्यात असं असतं की जो 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 एजंट आहे तो एजंट आपल्या जवळचा असतो म्हणून आपण त्यातनं घेतो. पण जो काय फॉर्म भरला जातो त्यात तसं कुठं नाहीये. या केसमध्ये कशी माहिती मिळेल आणि हाऊ टू हँडल दिस? सर ऑन दॅट दिस की जर तुम्ही बघत असाल की आता जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल, तुमच्याकडे करंट पॉलिसी असेल, तिथे झोन म्हणून एक वर्ड असेल किंवा बर रिजन म्हणून, तर तिथे तुम्ही चेक बर करणं झोन ए बी सी किंवा समथिंग 1 2 3 असे झोन असतात. तर त्या झोनची इन्फॉर्मेशन तुम्हाला साईडवरती मिळते. लाईक आता तुम्ही एक केअरची पॉलिसी घेतली, तिथे झोन हं, ए लिहिलाय, तर ते झोन ए त्यांच्या केअरच्या साईडवर दिसतं. ए झोनमध्ये तुम्हाला मुंबई पुणे कलकत्ता असं दिलेलं असेल आणि रेस्ट ऑफ झोन म्हणजे ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठलेही घेऊ शकता, म्हणजे कुठेही तुम्ही ते ऍडमिट होऊ शकता. तो अशा, कारण की प्रीमियम्स पण त्याच्या पद्धतीने चेंज होतो. बट हा कोणासाठी यूज होतो सर, की ज्यांचा ट्रॅव्हलिंग जॉब आहे, मार्केटिंग जॉब आहे आणि त्यांना माहिती आहे की पुढे पण आपण जाऊ शकतो, तर त्यांच्यासाठी तो झोन त्यांनी एक्स्ट्रा घेऊन, कारण प्रीमियम्स मध्ये थोडासा चेंज होतो. आणि नाही जसं पण आता तुम्ही या केसमध्ये अजून दुसरा प्रश्न असा आहे की जर सपोज वी नो की जो काय पेशंट आहे त्याची ट्रीटमेंट मे बी दिल्लीला असू शकेल किंवा पुण्यात असू शकेल, मग त्या केसमध्ये यू नीड टू मेन्शन स्पेसिफाईड ऑन दॅट. येस. जर आता हे जे ट्रीटमेंटचा टाईप आहे, तो ट्रीटमेंटचा टाईप वी डोंट नो की कधी इन फ्युचरला येऊ शकतो. म्हणजे काही ऑपरेशन पुण्यातच होतात, काही ऑपरेशन दिल्लीला पण जाऊ शकतात. सो दॅट मग त्यापेक्षा आपण जर एक्सेस झोनवाली जर पॉलिसी घेतली ऑल ओव्हर इंडिया, तर थोडा प्रीमियम जास्त जाईल सुरुवातीला, पण तुम्हाला कुठेही ऑल ओव्हर इंडियामध्ये ती पॉलिसी यूज करता येईल. बरं किती किती पर्सेंटने फरक 10 पडतो की टेन प्रीमियम टू जो पर्सनलाइज ऑप्शन? फरक 10 टू पडतो. 10 टू 15च्या आसपास फरक पडतो तुम्हाला, आणि पर्सेंटेज. ओके. थोडं पण ते काही केसेसमध्ये पर्सनलाइज पण असतं की काय हेल्थ इश्यूज आहेत त्याच्यावर पण असतं, बरोबर ना? करेक्ट, करेक्ट. हं. डिपेंडन्सी करतं की त्यांना हेल्थ इश्यूज काय आहेत किंवा काय नाही आहेत, कारण की कधी कधी हॉस्पिटल पण तुम्हाला क्वेश्चन करू शकतं की जर एक एक्झाम्पल, तुमचं किडनी स्टोनचं ऑपरेशन आहे, जर तुम्हाला पुण्यामध्ये होतं तर तुम्ही मुंबईला का करणार, म्हणजे जस्ट एक नॉमिनल हे आहे क्युरी. बट तसं जर मेजर जर ऑपरेशन असेल तर, आणि तशी कंपनी किंवा त्या हॉस्पिटल जर रिकमेंडेशन असेल की हे ऑपरेशन किंवा ही सर्जरी फक्त त्याच ठिकाणी होते, तर यू कॅन गो फॉर दॅट, असं काय प्रॉब्लेम नाही. बट त्यासाठीच पॉलिसी घेताना तुम्ही तो 10-15%चा फरक लक्षात येतो तिथे. बट इन दॅट केस कॉर्पोरेट पॉलिसीला इट इज ऍप्लिकेबल और कॉर्पोरेट पॉलिसी इज ऑल नाही, ओव्हर इंडिया कॉर्पोरेट पॉलिसी तुम्ही ऍप्लिकेबल? ऑल ओव्हर इंडियात कुठे यूज करू शकता, कारण सगळ्यांचा रेट तो ओके सेम लावला जातो. बिकॉज दॅट ओके ओके ऑन द बिहाफ ऑफ एम्प्लॉयर पेड टू एम्प्लॉई, असा तो त्यांचा रेशो आहे. त्यामुळे जो ओके प्रीमियम ओके भरणार असतो तो एम्प्लॉयर भरतो, म्हणून ते ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठेही यूज करू शकता. तिथे तो पार्ट, ओके कारण की त्यांचं एक डील किंवा त्यांचं नेटवर्क कॉर्पोरेटचं वेगळंच केलं जातं. तुमची पॉलिसी जी कॉर्पोरेटची असते त्याचं टीम वेगळी असते आणि इंडिव्हिज्युअलची टीम वेगळी असते. हा. ओके ओके अंडरस्टूड. थँक्यू थँक्स अ लॉट. एक आता इथे नयनला काही प्रश्न आहे? शोभा नयन, मॅडम, ओके सॉरी या. हा सर. नयनने हँड रेज केलंय. येस. सर मला एक विचारायचं होतं इथे की जसं कॉर्पोरेट पॉलिसी असते आणि इंडिव्हिज्युअल पॉलिसी असते, राईट? करेक्ट. तर म्हणजे जस्ट ऐकण्यात असं येतं फीडबॅक की कॉर्पोरेट पॉलिसी ज्या असतात त्या केसमध्ये सगळेच क्लेम व्यवस्थित क्लिअर होतात
अगदी कॅशलेस असो किंवा जे काही असेल. आणि इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये थोडंसं डिफिकल्ट जातं. तर हे असं का होतं, म्हणजे त्याचं काही रिझन असतं? बेसिकली काय होतं सर त्याच्यामध्ये, की तुमची जी पॉलिसी डिझाईन केलेली जाते कंपनीची ती टेलर मेड म्हणतो आम्ही त्याला, की कंपनीकडे 5,000 4,000 एम्प्लॉई असतात किंवा 1,000 एम्प्लॉई असतात. त्या एम्प्लॉईचा सगळ्याचा प्रीमियम घेऊन तो कंपनीला एक बेनिफिट असतो समोरच्या कंपनीकडे. बट त्यावेळेला नो एक्सक्लुजन म्हणून एक त्यांच्याकडे वर्ड असतो, की ज्या वेळेला एखादा एम्प्लॉई कंपनीमध्ये जॉईन होतो त्या एम्प्लॉईला 30 डेज नंतर, जॉईनिंगच्या 30 डेज नंतर ती पॉलिसी, म्हणजे पॉलिसी फर्स्ट डे पासून इश्यू असते, पण मेजर ऑपरेशन करण्यासाठी 30 दिवसानंतर ते ऍप्लिकेबल केली जाते. त्यासाठी कंपनी जर इंडिव्हिज्युअल तुम्ही 5 लाखाची पॉलिसी जर कंपनीची घेतली तर त्याचा प्रीमियम चार्ज वेगळा असतो आणि इंडिव्हिज्युअलचा चार्ज वेगळा असतो. आणि कंपनीचा प्रीमियम हा जास्त असतो, कारण की कंपनी त्याच्यामध्ये 10-20% लोडिंग म्हणतो आम्ही त्याला, एक्स्ट्रा प्रीमियम भरून तुमचे सगळे आजार कव्हर करतात. त्यामुळे तो क्लेम होण्यासाठी मदत होते आणि तो क्लेम प्रोसेस होते. आता राहिला पण इंडिव्हिज्युअल सेम तुम्ही घेतली तिथं पॉलिसी, की त्या केसमध्ये तुम्हाला तो जो डिडक्टेबल म्हटलं मी मगाशी, की त्यावेळेला पॉलिसी घेताना तुम्हाला नॉन डिडक्टेबल ऑप्शन किंवा हे जे काही रायडर्स आहेत ते रायडर्स ऍड करूनच तुम्ही पॉलिसी घ्यावी, जेणेकरून इन फ्युचरला तुमचे अमाऊंट डिडक्शन होण्याचे अमाऊंट खूप नॉमिनल राहते. त्यामुळे पॉलिसी घेताना तो एक इंडिव्हिज्युअल आपलं बघणं गरजेचं आहे, की काय काय आपण त्याच्यात घेतले आणि काय नाही घेतलं. पण कॉर्पोरेटचं ऑलरेडी डिझाईन पॉलिसी असते, म्हणजे मॅटर्निटी झालं किंवा मेजर सर्जिकल झालं. इव्हन जर तुम्ही ऐकलं असेल तुमच्या कंपनीमध्ये किंवा आमच्या पण आय टीमध्ये क्लायंट्स खूप आहेत, म्हणजे लाईक पॉलिसी जस्ट काढलेली आहे किंवा जस्ट रिसेंटली जॉईन झाले ते एम्प्लॉई आणि त्यांच्या आईचं एक मेजर ऑपरेशन करायचं होतं, की जर किडनी स्टोन एक एक्झाम्पल, एज होतं 60-65च्या आसपास. पण त्या केसमध्ये त्यांना 30 दिवसानंतर जे आईचं जे ऑपरेशनसाठी 2 लाख लागले ते टोटली कव्हर झाले त्या एम्प्लॉईच्या पॉलिसीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये. बरं. असे खूप सारे आमच्याकडे केसेस येतात. तीच जर इंडिव्हिज्युअल काढली असते तर तुम्हाला 2 वर्ष वेटिंग लागलं असतं. सो हा फरक आहे. बट हो, त्या केसमध्ये तुमच्या कंपनीने तुमच्या ऑन द बिहाफ ऑफ 20 ते 30% प्रीमियम एक्स्ट्रा भरला जातो त्यामध्ये. त्यामुळे ते दॅट इज अ बेनिफिट फ्रॉम कंपनी म्हणून असतं. इंडिव्हिज्युअलला हा बेनिफिट तुम्हाला येत नाही. आणि स्मूथ क्लेम करण्यासाठी इंडिव्हिज्युअल केसेसमध्ये स्मूथ क्लेम करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल मी जसं म्हणलं, की तुम्ही कंपनीची जी पॉलिसी, सॉरी तुमची जी इंडिव्हिज्युअल पॉलिसी आहे ती कुठल्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये आहे, कुठले कुठले रायडर्स आहेत ते एकदा लक्षात आल्यानंतर तुम्ही पुढे त्या हॉस्पिटलला ऍडमिट झालात तर बेटर होतं. अदरवाईज मग शिफ्टिंगच्या वेळेला थोडा प्रॉब्लेम येतो, की ते म्हणतात आमच्याकडे कॅशलेस फॅसिलिटी नाही, मग तुम्ही पहिले पैसे भरा मग तुम्हाला आम्ही, त्या त्या केसमध्ये थोडंसं आपण पण मेंटली डिस्टर्ब होतो, की अरे एवढे वर्ष पैसे भरलेत आणि मग परत शिफ्टिंग करायचं. हो. बट बरोबर. आय सजेस्ट दॅट की बिफोर गोइंग टू ऍडमिशन तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल चेक विथ युअर साईड, नॉट अ साईड ऍडवायझर. परत मी तुम्हाला तेच म्हणलं की ऍडवायझर दॅट इज अ, इट्स अ हेल्प फॉर यू इन मीडिएटर. तो असेल असं नसेल तो दॅट इज अ अदर थिंग. बट ॲज अ ॲप, आता जसं म्हणलं खूप जणांकडे ॲप, सगळ्या कंपनीचे ॲप आहेत, ॲपमध्ये सगळ्या बेनिफिट्स की सगळ्या फॅसिलिटी मिळून जातात तुम्हाला, असं पण आहे. त्यामुळे ते एक होऊन जातं. तुम्ही सर्वजण सर अजून एक अजून करू शकता, सरांबरोबर तुमचे जे काही एक्झिस्टिंग पॉलिसी आहे ती शेअर करा. सर रिव्ह्यू करतील त्याचा. आणि जर काही त्याच्यामध्ये रायडर्स कुठले झाल्यात नाही, म्हणजे पुढच्या वेळेस रिन्युअलच्या वेळेस कोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगू शकतात. थँक्यू सर. हा समाधान सर. येस येस डेफिनेट. हा, म्हणजे तुमचे एक्झिस्टिंग इव्हन ही जर फायनान्शियल प्लॅनर, तर तुम्ही त्यांच्याबरोबर तुमचं एक्झिस्टिंग सगळंच त्यांच्यासोबत शेअर करून रिव्ह्यू करून घेऊ शकता, की बरोबर आहे नाहीये, कुठे अजून इम्प्रुव्हमेंट आहे. लाईक आता टॉपअप बऱ्याच लोकांना माहित नाही. लाईक मी आता 1 करोडची पॉलिसी होल्ड करतोय फॅमिलीसाठी, पण त्याच्यासाठी मला फक्त म्हणजे पूर्वी 25, पण आता 1 करोडसाठी मला फक्त 3 का 4 हजार रुपये एक्स्ट्रा भरावे लागले आणि मला डायरेक्ट वरती 75 lakhs रुपीजचं टॉपअप मिळालं. तर कधी कधी एवढ्या छोट्या, बरोबर आहे ना समाधान सर, असंच असतं येस ना? येस करेक्ट. तो डिपेंड करतो तुमच्या फॅमिली साईज वरती तो टॉपअप घ्यावी कितीची घ्यावी. बट मी हम्म. आजच्या परिस्थितीत सगळ्यांना म्हणजे सजेस्ट करेल किंवा सगळ्यांना मी हंबलली रिक्वेस्ट पण करेल, कारण की इथून पुढे हेल्थचे रेट पण खूप वाढणार आहेत हॉस्पिटलचे. देव न करो की कोणाला हॉस्पिटलची मोठी गरज लागो, पण एकदा जर गरज लागली तर ती संपत नाही. त्यासाठी कमीत कमी प्रत्येकाचा, पूर्वी आम्ही 5 lakhs म्हणायचो, बट आता आम्ही आमचं स्टेटमेंट चेंज केलंय कोविडच्या नंतर. मिनिमम 50 lakhsचा इन्शुरन्स कव्हर असावा, 50 lakhs to 1 करोडचा मिनिमम इन्शुरन्स असावा, जेणेकरून क्लेम आला तरी तुम्ही राजासारखं बाहेर यावं. आजारातून राजासारखं तुम्ही बाहेर यायला पाहिजे, अशा चांगल्या फॅसिलिटी मिळतात. आणि अलीकडे तुम्ही हॉस्पिटल बघताय की 5 स्टारच्या वरती हॉस्पिटल झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपली पॉलिसीची अमाऊंट पण तशाच पद्धतीत असली पाहिजे. प्रीमियम नॉमिनल जाईल,
बट तो तुमचा मेंटली स्ट्रेस किंवा फायनान्शियल स्ट्रेस तिथे येणार नाही. पीस त्यामुळे ऑफ तो माइंड. येस करेक्ट, दॅट इज अ सरांनी पीस शब्द ऑफ माइंड. वापरला होता, पीस ऑफ माइंड. पीस ऑफ ओके, तर थोडंसं आपण इथे ब्रेक घेऊ, प्रश्नांना येस. चालू ठेवूयात. पण आपल्या बरोबर अजून एक व्यक्ती आहे, गेस्ट आहेत आपले आजचे ते